वेरूळ लेण्यांसमोरील उद्यान, वेरूळ. 9 जून 2016, संध्याकाळचे 6:14. पश्चिमेचा सूर्य क्षितिजाआड गेला. त्याची पिवळी तांबूस किरणं अजूनही रेंगाळत होती. जणू काही घडलेल्या सर्व घटना मनात साठवून सूर्य निश्चिंतपणे निघून गेला असला तरीही अजून काही घडेल की काय ही उत्सुकता लागल्यानं किरणं मात्र मानावर करून पाहत असावीत. संध्याकाळ झाल्यानं नवीन पर्यटकांना आत जाण्याचे रस्ते बंद केले होते. आतमध्ये गेलेल्या पर्यटकांना सुरक्षा गार्ड बाहेर काढत होते. गर्दी जवळपास संपत आली होती. कुठेतरी उत्साही फॉरेनर लोकांचा घोळका दिसत होता. रविकुमार, प्रियल आणि आदित्य मोकळ्या पटांगणातून चालत येत होते. 4 दिवसांचा अविस्मरणीय प्रवास करून शेकडो आठवणी मनात घोळवत ते विजयी मुद्रेनं पुढे जाऊ लागले. काही अंतरावर शिवराज कल्याणकर उभे होते. रवीच्या चेहऱ्यावरचे विजयी भाव त्यांनी पाहता क्षणी ओळखले. कल्याणकर 2 पावलं चालून तिघांना सामोरे गेले. त्यांनी रवीच्या हातात हात मिळवला. शेकहँड करतेवेळी रवीच्या मजबूत हातांमध्ये प्रचंड आत्मविश्वास सामावल्याचं कल्याणकरांना जाणवलं. रविकुमार कल्याणकरांशी हलकेच काहीतरी बोलला आणि 12 क्रमांकाच्या लेणीकडे त्यानं बोट दाखवलं. कल्याणकरांनी रविकुमारच्या पाठीवर थाप मारली. प्रियल आणि आदित्यचंही अभिनंदन केलं आणि आपला ताफा घेऊन ते खजिन्याकडे निघाले. रवीनं एकदा दुरूनच कैलास लेणीकडे नजर टाकली. प्रियल म्हणाली, आता पुढे काय करायचं? रवी काहीच बोलला नाही. पण मला चांगलंच माहिती आहे आता पुढे काय करायचं ते, आदित्य दूरवर पाहत म्हणाला. काय? रवीनं विचारलं तसं आदित्य हळूच त्याच्या कानात म्हणाला, तुला खजिना मिळाला आणि तुझी आशिकी सुद्धा मिळाली. तुझं लाईफ सेटल झालंय. आता मला सुद्धा माझा खजिना आणि आशिकी मिळावी असं मनातून वाटतंय. म्हणजे? आशिकी हा शब्द ऐकून चेहऱ्यावर लटका राग आणत रवीनं विचारलं. ते बघ, तो माझा खजिना आणि तीच माझी आशिकी. आदित्य समोर नजर फिरवत म्हणाला. तिथून काहीच अंतरावर ज्योती उभी होती. कॅमेरामनच्या समोर उभी असलेली, हातात माईक घेतलेली ज्योती त्यांच्याकडेच पाहून हसत होती. ज्या कामासाठी तिच्या आईला जगातून जावं लागलं, ज्यासाठी तिच्या वडिलांना जीव द्यावा लागला, ते काम आज पूर्ण झालं होतं. तिच्या वडिलांचा तिला खूप अभिमान वाटत होता. पूर्णत्वाला गेलेलं प्रशिकचं कार्य ती आता जगासमोर मांडणार होती. आजचा दिवस तिच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दिवस होता. तिच्याकडे जाण्यासाठी रवी पाऊल उचलणार तोच आदित्य म्हणाला, मी एक शपथ घेतली होती. कोणती शपथ? जर मी या गुहेतून सुखरूप वाचलो तर ज्योतीला प्रपोज करेन. ही शपथ तू कधी घेतली होतीस रे? रवी गंभीर झाल्याचं नाटक करत म्हणाला. माझ्या मनात घेतली होती मी. बरं, मग पुढे? पुढे हेच की बस झालं आता. तू तिथे जाऊन इम्प्रेशन झाडू नकोस. माझं मी पाहतो तिला कसं इम्प्रेस करायचं ते. डोक्यावरचे चिमणीच्या घरट्यासारखे विस्कटलेले केस मागे फिरवत आदित्य म्हणाला. तशी रवीसह प्रियलही हसली. ठीक आहे, जा बाबा आणि लवकर पटव तिला. तलफ झालीये खूप सिगारेट मारायची. रवी म्हणाला तसा आदित्य वळला. ज्योतीकडे एक नजर टाकली. दोन्ही हात पसरले आणि रवीकडे पाहून एक डोळा मिचकावत त्यानं शेर मारला. एक सिगारेट की तरह मिली है आशिकी मेरी दिलबर की. बस एक बार कश लगाया लगी लत जिंदगी भर की. क्या बात है. रवी आणि प्रियलनं खळखळून हसत दाद दिली. आदित्य ज्योतीच्या दिशेनं चालू लागला. आदित्यच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतानाच अचानक रवीनं एका बाजूला कान टवकारले. त्याच्या कानावर काहीतरी शब्द पडत होते. असे शब्द ज्यांचा अर्थ त्याला आजच समजला होता. त्यानं एका बाजूला मान वळवली. त्यांच्यापासून 2 हात अंतरावर 2-3 फॉरेनर उभे होते. त्यापैकी एक 50शीतील पुरुष आपल्या सोबत असलेल्या 2 स्त्रियांना सांगत होता की कैलास लेणीच्या खाली एक भुयारी मार्ग आहे. तो मार्ग एका खजिन्यापर्यंत जातो आणि तो खजिना विजयनगरचा आहे. 12 क्रमांकाच्या लेणीच्या बरोबर खाली तो प्रचंड खजिना आहे. कानावर पडलेले ते शब्द ऐकून रविकुमार आणि प्रियलची मती गुंग झाली.
कसं शक्य आहे हे? दोघांच्याही चेहऱ्यावर एकच प्रश्न होता. गेल्या 4 दिवसांपासून एवढं रामायण महाभारत घडलं, ज्यासाठी लोकांचे जीव गेले, एवढी धावपळ केली, एवढं सारं केल्यानंतर मग कुठे ते रहस्य समजलं. ही गोष्ट यांना कशी माहितीये? रवीला राहवलंच नाही. क्षणाचाही विचार न करता तो सरळ त्या फॉरेनर जवळ गेला आणि काही बोलणार तोच थबकला. आता तर त्याचं डोकं बंद पडायचं बाकी होतं. डोळे विस्फारून आश्चर्यानं त्यानं विचारलं, इंडिया यू? त्या तिघांमध्ये 25शीतील सुंदर इंडिया उभी होती. तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. रवीजवळ जाताच तिघही हसले, जणू ते त्याचीच वाट पाहत होते. हा काय प्रकार सुरू आहे? रवीला काहीच समजत नव्हतं. इंडिया इथं कशी काय? हे लोक कोण आहेत? त्यांना खजिन्याची इत्थंभूत माहिती कशी? काहीच कळत नव्हतं. प्रियलही गोंधळून गेली. त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव ओळखून त्यातील पुरुष हात पुढे करत इंग्रजीतून म्हणाला, हाय, आय एम मिस्टर जॅकॉब स्मिथ. मी इंडियाचं वडील. इंडियानं पुढे होऊन रवीला मिठी मारली. रवी आधीच कन्फ्युजनमध्ये होता, त्यात प्रियल समोर असं घडतंय हे पाहून कन्फ्युजनमध्ये आणखीन भर पडली. आणि तुम्हाला खजिन्याबद्दल? मिठीतून बाहेर पडत विचारणाऱ्या रवीला थांबवत मिस्टर जॅकॉब म्हणाले, तू शांत हो, सगळं सांगतो. रवी शांत झाला, पण मनातील कित्येक प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. जॅकॉब म्हणाले, डॉक्टर एन रविकुमार, तुम्हाला या खजिन्याबद्दल जे आता समजलंय ते सर्व आम्हाला आधीपासूनच माहीत होतं. अगदी तुम्ही, तुमचे आजोबा, न्यायाधीश दीक्षित सर्वांबद्दल माहीत होतं. मला एक गोष्ट सांगा की तुमची आणि इंडियाची ओळख कधी झाली? जॅकॉबच्या विचारण्यानं रवी चक्रावून गेला. याला तर सर्वच माहीत होतं. रवी म्हणाला, 4 वर्षांपूर्वी जेव्हा मी युरोप पर्यटनाला गेलो होतो त्यावेळी. आणि ती भेट कशी झाली होती? जॅकॉबनं विचारलं. कशी म्हणजे? थोडंसं आठवत रवी म्हणाला, हां, पॅरिसच्या लुव्र म्युझियम मध्ये झाली होती. तिने काहीतरी तिचा फोटो काढायला सांगितलं आणि त्यातूनच बोलता बोलता ओळख झाली. ती ओळख चुकून किंवा योगायोगानं झालेली नव्हती, तर मुद्दामच घडवण्यात आलेली होती. जॅकॉबच्या या वाक्यावर इंडिया गालत हसत उभी होती. मुद्दाम? कोणी आणि का? रवीच्या आश्चर्यात भर पडत होती. शिलेदारांनी, जॅकॉब म्हणाले. शिलेदार? तेही युरोपमध्ये? रवीनं विचारलं. हो, शिलेदारांनीच ती भेट घडवली होती आणि तो शिलेदार मी होतो. जॅकॉब शिलेदाराची ओळख असलेली अंगठी दाखवत म्हणाला. तुम्ही सुद्धा एक शिलेदार आहात? असं म्हणत रवी एकटक त्याच्याकडे पाहत राहिला. हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेतला मी सुद्धा एक शिलेदार आहे. जॅकॉबच्या तोंडचं हे वाक्य ऐकून रवीच्या अंगावर नकळत शहारा आला. ते पुढे म्हणाले, खरं तर या मोहिमेतील प्रत्यक्ष शिलेदारांची संख्या 8 नसून 7 होती. खजिन्याच्या संकेतांचं, पर्यायानं खजिन्याचं रक्षण हे 7 शिलेदार करत होते. खबरदारी म्हणून एक शिलेदार मुद्दामच बाहेर ठेवलेला असायचा. महाराजांची आणि बहिर्जींची मोहीम एवढी चोख होती की यदा कदाचित पुढे जाऊन 7ही शिलेदारांचं काही बरं वाईट झालं तर एक पर्याय शिल्लक असावा म्हणून त्यांनी एक विश्वासू ब्रिटिश व्यक्ती शिलेदार म्हणून नेमली होती. ते आमचे पूर्वज होते. जॅकॉबचा एक एक शब्द रवी मन लावून ऐकत होता. त्याच्यासाठी हे सगळं भयंकर होतं. मोहिमेच्या गुप्ततेबद्दल त्याला आश्चर्य वाटत होतं. या सर्व प्रवासात बऱ्याच घटना घडल्या, बरेच लोक भेटले, पण याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती, अगदी सूर्यकांतरावांना सुद्धा. पण याबद्दल तर कुठेच काही माहिती नाही, रवीनं विचारलं. कशी असणार? अहो, त्यातच तर मोहिमेचं यश आहे. छत्रपतींनी जेव्हा सुरत लुटली तेव्हा त्यांनी एका अँटोनी स्मिथ नावाच्या व्यक्तीला जीवनदान दिलं होतं. त्याच्यासाठी तो पुनर्जन्मच होता. पुढे चालून बहिर्जींनी त्याला महाराजांच्या कार्यात सामील करून घेतलं.
इंग्रजांच्या गोटातील माहिती काढण्याची त्याच्यावर जबाबदारी सोपवली गेली. तो बहिर्जींचा खास विश्वासू गुप्तहेर बनला. पुढे गरज पडली तेव्हा या खजिन्याच्या खास मोहिमेसाठी त्याला निवडण्यात आलं. इतर 7 शिलेदारांप्रमाणे याही शिलेदारानं बेलभंडारा वाहून खजिन्याच्या रक्षणाची शपथ घेतली होती. संकेतांच्या रक्षणाच्या सोबतीनं आणखी एक जबाबदारी या शिलेदाराकडे होती. बाकीचे 7 शिलेदार कोण आहेत हे फक्त या एका शिलेदाराला माहीत होतं. एवढंच नाही तर खजिन्याची इत्थंभूत माहिती त्याच्याकडे होती. पण मग तुम्ही म्हणजेच तुमचे पूर्वज कधीच समोर का आले नाहीत? अहो, इकडे 7ही शिलेदार मरतायत तरी तुम्ही काहीच का केलं नाही? रवीनं विचारलं. कारण आमचं कार्य फक्त नजर ठेवणं होतं. इथं घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीत कधीही ढवळाढवळ करण्याचा अधिकार नव्हता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं तेच योग्य होतं. जेव्हा केव्हा अत्यंत आणीबाणीची वेळ येईल तेव्हाच आम्हाला यात उतरण्याची आज्ञा होती बहिर्जींची. रवी काहीच बोलला नाही. कदाचित त्याच्या मनातले भाव त्यांनी ओळखले असावेत. शिलेदार म्हणाले, कदाचित तुमच्या मनात असाही प्रश्न येत असेल की स्वराज्याचा एक शत्रू असलेले ब्रिटिश आणि त्यांचा एक माणूस तोही एवढ्या महत्वाच्या कामगिरीवर कसा काय नेमला असेल. खरं तर रवीच्या मनात तेच सुरू होतं. ते पुढे म्हणाले, खरं तर आमचं सौभाग्य की आम्हाला छत्रपतींची सेवा करायला मिळाली. कदाचित कित्येक पिढ्यांच्या पुण्याईनं आम्हाला ही कामगिरी मिळाली. महाराजांनी आमचे पूर्वज असलेल्या पहिल्या शिलेदाराला जीवनदान दिलं होतं. त्यांच्या हातून अहो नवीन जन्मच काय मृत्यूही मिळाला असता तर तेही भाग्यच होतं. त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी त्यांनी पार पाडली, आमच्या पुढच्या पिढ्यांनी पार पाडली आणि मी सुद्धा तेच करतोय. महाराजांवर एवढी भक्ती की आजवर एकाच्या सुद्धा मनात खजिन्याबद्दल उलटसुलट विचार आला नाही. कुण्या साध्या सुध्या माणसानं नाही तर छत्रपतींनी ठेवलेला विश्वास होता तो. त्याला तडा कसा जाईल? जेकॉब भावुक होऊन बोलत होते. तुमची आमच्यावर नजर केव्हापासून होती? रवीनं विचारलं. खरं तर 7ही शिलेदार आणि त्यांच्या वंशजांवर आमची क्षणाक्षणाला नजर होती. गेल्या 20-25 वर्षात 7ही शिलेदार आणि त्यांच्या वंशजांना संपवण्यात आलं. संपवणारे कोण आहेत हे आम्हालाही कालपर्यंत माहीत नव्हतं. शिलेदारांचे मृत्यू होत होते. न्यायाधीश दीक्षित हे तर माझे खास दोस्त होते. पण त्यांना हे कधीच माहीत नव्हतं की मी सुद्धा एक शिलेदार आहे. सगळं नजरेसमोर घडत असतानाही आम्हाला मात्र काहीच करता येत नव्हतं. नाही तशी आज्ञाच होती. पण 4 वर्षांपूर्वी जेव्हा मंत्रालयाला आग लागली तेव्हा मात्र मी ओळखलं की एकही शिलेदार जिवंत नाही आणि संकेत धोक्यात आहे. तेव्हा यात प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. एका गुप्तहेराच्या खास पद्धतीनं मी मंत्रालयातून तो जळालेल्या कागदाचा तुकडा मिळवला आणि म्युझियममध्ये ठेवला आणि अर्थातच तुम्ही त्या संकेतापर्यंत पोचलात. रवी आणि प्रियल थक्क होऊन ऐकत होते. एवढंच नाही तर ज्या वेळेस प्रिन्स ऑफ वेल्स भारतामध्ये आला होता तेव्हा त्याचे सुरक्षा प्रमुख आमच्याच पिढीतले होते. त्यांनीच तो सोन्याचा खंजीर राजभवनातील भिंतीमध्ये लपवला होता. जेकॉब स्मिथच्या या वाक्यावर रवीचा हात आपसूक खंजीराकडे गेला. त्याच्या मनात सहज चमकून गेलं. सूर्यकांतराव म्हणाले होते की खजिन्याचं रहस्य या खंजीराशी किंवा राजांच्या तलवारीशी निगडीत आहे. पण अशी तलवार कुठेही मिळाली नाही किंवा या खंजीराचाही कुठे उपयोग झाला नाही. पण खजिना तर मिळाला होता. रवीनं खंजीराचा विचार मनातून झटकून टाकला. रवीनं सहज मान वळवून मागे पाहिलं. दूर अंतरावर आदित्य हातवारे करून बोलत होता. कॅमेऱ्यासमोर उभं राहून ज्योतीला खजिन्याबद्दल माहिती सांगत होता. मोठा खुश दिसत होता तो. रवीनं जेकॉबकडे पाहत विचारलं, मग इंडिया आणि माझी भेट घडवून आणण्याचं कारण काय? कारण मला तुमच्यावर नजर ठेवायची होती. तुम्ही काय करता, कुठे जाता, कोणाशी बोलता, काही धोका तर नाही ना? या सर्व गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी इंडियाशिवाय दुसरं कोणी योग्य असेल का? हे ऐकून रवीनं इंडियाकडे पाहून एक स्मित केलं.
त्याच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला मिळाली होती, अगदी सगळ्या. फक्त एका प्रश्नाचं उत्तर मात्र त्याला मिळत नव्हतं. ज्या क्षणापासून त्याला या प्रवासात उतरावं लागलं त्या क्षणापासून आत्तापर्यंत कित्येक वेळा या प्रश्नाचं उत्तर शोधायचा तो प्रयत्न करत होता, पण उत्तर काही मिळत नव्हतं. अजूनही मिळालं नाहीये. तो म्हणाला, माझ्यावर नजर ठेवण्यासाठी तुम्ही इंडियाला नेमलं. दीक्षितांनी अतिशय नियोजनबद्धपणे मला आमंत्रण दिलं. बुद्धमूर्तीच्या रूपानं संकेत माझ्या हाती सोपवला. बाकीचे शिलेदार हयात नसले तरी त्यांचा एक तरी वंशज शिल्लक असेलच. तो सुद्धा यात सामील होऊ शकला असता. 7ही शिलेदार संपले तरी तुम्ही शिल्लक होतात. असं असताना मलाच का निवडलं? मीच का? रवीच्या या प्रश्नावर जेकॉब गंभीर झाले आणि म्हणाले, याचं उत्तर मिळेल तुम्हाला, पण माझ्याकडून नाही तर त्यांच्याकडून. नजरेनंच इशारा करत जेकॉबनं रवीला पाठीमागे पाहायला सांगितलं तसं रविकुमारनं झरकन मागे वळून पाहिलं. पाठीमागे काही अंतरावर रवीचे आईवडील उभे होते. क्षणभर रवीला आश्चर्य वाटलं. पुढच्याच क्षणी धावत जाऊन तो दोघांच्याही गळ्यात पडला. आई वडिलांना पाहताच त्याच्या मनातले विचार कुठच्या कुठे पळाले. त्याला डोकं ठेवण्यासाठी खांदा मिळाला होता. माणूस कुठेही जावो, काहीही करो, कुटुंबाशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही. कुटुंब जशी एखाद्याची सर्वात मोठी कमजोरी असते तशीच ती त्याची सर्वात मोठी ताकद सुद्धा असते. रवीच्या मनातले त्याच्या कुटुंबाविषयीचे सर्व भ्रम संपले होते, खास करून वडिलांबद्दलचे. दोन क्षण मागे पडले आणि रवीला आश्चर्य वाटलं की ही दोघं या ठिकाणी काय करतायत. रवीनं काही विचारण्याच्या आतच वडील म्हणाले, मिस्टर जेकॉबनी आम्हाला बोलावून घेतलं. कुमार, मला तुझी खूप काळजी वाटत होती रे, आई म्हणाली. आईनं रवीचा हात हातात घट्ट धरला होता. जणू तो हात कधीच सुटू नये असं तिला वाटत असावं. म्हणजे तुम्हाला माहित होतं की इकडे हे सर्व सुरू आहे? हो, म्हणजे आज सकाळीच समजलं, वडील म्हणाले. यावर रवी काहीच बोलला नाही. वडिलांच्या नजरेला नजर देत थोडं थांबून तो म्हणाला, मीच का? वडील जवळ आले. त्यांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला. रवीला त्या हाताची थरथर जाणवली. काहीतरी सर्वात महत्वाचं हातून निसटून जाईल की काय ही भीती त्या थरथरणाऱ्या हातात जाणवत होती. एका बाजूला आईनं घट्ट धरलेला हात तर दुसऱ्या बाजूला पाठीवर फिरणारा वडिलांचा हात. पाहायला गेलं तर सर्वात मोठं सुख त्या क्षणात सामावलं होतं. त्याचवेळी तेवढंच मोठं दुःख त्या स्पर्शात जाणवत होतं. ते क्षण रवीला सहन होत नव्हते. वडील म्हणाले, बेटा, शक्य झालं तर आम्हाला माफ कर. आम्ही तुला एक गोष्ट कधीच कळू दिली नाही. घट्ट मनानं ऐक, आम्ही तुझे आई वडील नाही आहोत. त्या स्पर्शानं जणू त्याला आधीच जाणीव झाली असावी. पडू नये तेच शब्द कानावर पडले. माणसांच्या अफाट गर्दीत असून सुद्धा एकाचाही चेहरा दिसू नये. शोधण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अगदी कोणीच दिसू नये अशी त्याची अवस्था झाली. त्याला आपण पूर्ण एकटं असल्याचं जाणवलं. क्षणापूर्वीच्या आश्चर्यचकित नजरेत आता करुणा भासत होती. आणि आजोबा? आजोबा तुझे खरे आजोबा होते. वडिलांचा आवाज घोगरा बनला होता. आईच्या डोळ्यातून आसवं उघळत होती. रवी कोरड्या नजरेनं दोघांकडे पाहत होता. त्याची नजर भिजण्या पलीकडे पोहोचली होती. थोडं थांबून वडील म्हणाले, ही जवळपास 28-29 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा तू 3 वर्षांचा होतास तेव्हा आजोबा आजी इथेच घृष्णेश्वरमध्ये राहायचे. इथलं मोठं प्रस्थ होतं त्यांचं. त्यांचं इथं नाव होतं, अफाट श्रीमंती होती. ज्या खजिन्याच्या इतक्या जवळ ते राहत होते त्या खजिन्याबद्दल त्यांनाही माहिती नसावी. तुझे खरे आईवडील पुण्यात राहायचे. तुझे वडील इतिहास संशोधक होते. तोच गुण तुझ्यात जसाच्या तसा उतरलाय. तुझ्या आयुष्यात या घटना अचानक आल्या.
पण वडिलांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खजिन्याच्या शोधात गेला. ते खजिन्याच्या खूप जवळ पोहोचले होते असं आजोबा म्हणायचे. कुठल्या तरी नटराजाच्या मूर्तीशी खजिन्याचं रहस्य असल्याचं तुझ्या वडिलांनी. नाव काय होतं त्यांचं? वाक्य अर्धवट तोडत रवी म्हणाला. श्रीकांत नाईक. रवीनं डोळे मिटले. वडिलांचं अर्धवट राहिलेलं काम आज रवीकडून पूर्ण झालं होतं. पुढे काय झालं? रवीनं विचारलं. त्यांचा अभ्यास सुरूच होता. मोठमोठ्या संशोधकांशी त्यांचं बोलणं सुरू होतं. दुश्मनांना याची माहिती समजली आणि एका रात्री तुझ्या वडिलांचा आजोबांना फोन आला. ते खूप घाबरलेले होते. त्यांना तुझ्या जीवाची काळजी होती. पहाटेपर्यंत आजोबा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना भयंकर दृश्य दिसलं. आंघोळीच्या टबमध्ये दोघांचेही मृतदेह पडून होते. त्यांना कोणीतरी टबमध्ये बुडवून मारलं होतं. हे ऐकून रवीच्या सर्वांगातून एक भीतीची लहर गेली. त्याचं अंग थरारलं. त्याला नेहमी पडणारं स्वप्न आठवलं, ज्यामध्ये एक स्त्री आणि पुरुष पाण्याच्या तळाशी जाताना दिसायचे. इवल्याशा कोवळ्या वयात मनात खोलवर रुतलेलं दृश्य त्याला पुन्हा पुन्हा दिसायचं. त्यानं मनातला विचार झटकला आणि विचारलं, पुढे? त्यानंतर आजोबांनी घृष्णेश्वराची सर्व संपत्ती, जमीन विकली. आईवडिलांच्या समाधीची जागा सोडून घर जागा विकली. तुला वाढवणं हेच आजी आजोबांचं ध्येय होतं. ती जबाबदारी आमच्यावर आली. आम्हाला कोणीच नव्हतं. आजोबांनीच आम्हाला सांभाळलं, शिकवलं, मोठं केलं होतं. त्याची परतफेड म्हणून आम्ही दोघांनी तुझी जबाबदारी उचलली. तुला वाढवण्याबरोबरच तुझं संरक्षण करणं ही सर्वात महत्वाची जबाबदारी होती. तुझ्या जीवाला धोका होता, त्यामुळे मैसूरला आलो. पैसा भरपूर होता. आम्ही तिथे फार्मास्युटिकल कंपनीची स्थापना केली. आपली कंपनी श्रीकांत फार्मास्युटिकल म्हणजे तुझ्या वडिलांच्याच नावानं सुरू केली. रवीला नकळत घृष्णेश्वराच्या मागे असलेल्या त्याच्या घराच्या अंगणातील आजोबांच्या समाधी शेजारच्या तुळशी वृंदावनाची आठवण झाली. त्यानंतर इतकी वर्ष उलटली, पण या गोष्टींचा कोणी कधी चुकून सुद्धा उल्लेख केला नाही. दुश्मन तुझा शोध घेतच होते, पण ते कधीच तुझ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तुझं संरक्षण करणं हेच सर्वांचं ध्येय होतं. आम्ही मूल होऊ दिलं नाही याचं आम्हाला कधीच दुःख झालं नाही. उलट आम्ही सुद्धा एका महत्वाच्या मोहिमेचा भाग आहोत याचा आनंदच होता. आम्हाला नेहमी एक भीती वाटायची की तुला हे सत्य कधी ना कधी समजणार. जेव्हा हे समजेल तेव्हा तू आम्हाला सोडून तर जाणार नाहीस, या भीतीपोटी आई नाराज असायची. घरात वाद व्हायचे. मीही नशेच्या आहारी गेलो. खूप खूप काही घडलं. आज तुला सगळं समजलंय. तू आम्हाला सोडून तर जाणार नाहीस ना बेटा? दोघांचाही हात हातात घेत रवी म्हणाला, कधीच नाही जाणार. तुम्ही मला जन्म दिला नाही म्हणून काय झालं? तुम्हीच माझे आई वडील आहात. तुम्हीच माझं कुटुंब आहात. आता रवीनं आई बाबांचा हात घट्ट धरला होता. पण अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. मीच का? माझ्या सुरक्षिततेसाठी एवढं केलं, पण का? जेव्हा बहिर्जींनी शिलेदारांना खजिन्याचे संकेत दिले होते तेव्हा संकेताबरोबरच एक चावी सुद्धा दिली होती. खजिना त्या चावीनच उघडला जाणार होता. ती चावी म्हणजे नुसती एक लोखंडाची चावी नव्हती, तर तो होता खुद्द बहिर्जींचा नातू, गुप्तहेर प्रमुखांचा वंशज. खजिन्याच्या रक्षणाबरोबरच या वंशजाचंही रक्षण करणं हे शिलेदारांचं काम होतं. बहिर्जी नाईकांच्या पिढीतील एक जण म्हणजेच तुझे आजोबा नारायणराव नाईक आणि दुसरा जो आमच्या समोर उभाय एन रविकुमार श्रीकांत नाईक. आजोबा किंवा तू शिलेदार नाहीत, खजिन्याचे मुख्य रक्षक आहात तुम्ही. तू साक्षात बहिर्जींचा वंशज आहेस. खजिन्याची चावी तू स्वतःच आहेस. वडील म्हणाले. आज रवीला सत्य समजलं. सत्य त्याच्यापर्यंत पोहोचलं होतं. आपण खुद्द बहिर्जींचे वंशज आहोत
हे ऐकून त्याच्या मनातील कोलाहल शब्दात सांगणं कठीण आहे. उगाच त्यानं खजिना शोधून काढला नव्हता. गुप्तहेर प्रमुखाचं रक्त होतं ते. आता रवीला खूप खूप मोकळं वाटू लागलं. सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला मिळाली. कसलीच शंका मनात राहिली नाही. त्याला अगदी स्वतंत्र, सर्व बंधनातून मुक्त झाल्यासारखं वाटू लागलं. कधीही न अनुभवलेला आनंद तो आज अनुभवत होता. जेकॉब आणि रवीचं कुटुंब बोलत उभं होतं. बाजूलाच प्रियल आणि इंडिया हसून गप्पा मारत होत्या. ते दृश्य पाहून रवी गालात हसत थोडा बाजूला गेला. त्याने एक फोन लावला. बराच वेळ तो बोलत होता. बोलता बोलता त्याचं लक्ष पाठीमागे गेलं. रवीनं फोन ठेवला. मागून पोलीस रामचंद्रनला घेऊन येत होते. हा माझा खजिना आहे, मी याचा मालक आहे, तो ओरडून ओरडून सांगत होता. रामचंद्रननं रवीला ओळखलं सुद्धा नाही. तो त्याच्याच धुंदीत होता. संपत्तीच्या हव्यासापोटी एखाद्याचे काय हाल होतात हे पाहून रवीनं नकारार्थी मान हलवली. नेहमीप्रमाणे प्रियल कधी बाजूला येऊन थांबली हे त्याला आताही समजलं नाही. इंडिया छान मुलगी आहे रे, प्रियल म्हणाली. मी सुद्धा तेच म्हणतोय. रवी तिची खोड काढत म्हणाला तसा तिनं रवीला बारीक चिमटा काढला आणि म्हणाली, शेवट किती छान झाला ना. सगळं कसं सुरळीत पार पडलं. भरपूर पाऊस पडून गेल्यानंतर सगळं कसं एकदम स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वाटावं ना तसं वाटतंय. हो ना. रवी, नेहमीसारखा एक प्रश्न विचारू, प्रियल म्हणाली. विचार ना. सगळ्या मोहिमा पार पडल्या. आता आपली मोहीम कधी? पुढे काय? आणखी एक मोहीम अजून बाकी आहे प्रियल. त्यानंतर आपली मोहीम. आता आणखी काय? सिंहासन. कुठे सिंहासन? प्रियलनं विचारलं. किल्ले रायगड. रवी दूरवर पाहत म्हणाला. पश्चिमेकडून काळं भोर आभाळ दाटून आलं. टपटप दौड करत पाऊस बरसू लागला. मराठवाड्यात मोसमी पाऊस सुरू. उपसंहार. रायगड किल्ला 10 जून 2016 सकाळचे 7:25. त्रिवार मुजरा राजे, नमस्कार. कशी वाटली कहाणी? कथा, तिचं स्वरूप, पात्र, घटना, रहस्य, थरार छान होतं ना सर्व? हा, नक्कीच आपल्याला हे आवडलेलं असणार. माझी कथा सांगण्याची पद्धतच तशी आहे. मला वाटतंय की तुमच्या मनात काहीतरी कन्फ्युजन सुरू आहे. सांगतो सर्व. कदाचित गेल्या 4 दिवसात तुम्ही थोड्या काळासाठी मला विसरला असाल. पण मी नाही बरं तुम्हाला विसरलो. मी तोच आहे, तुमचा रायगड. मीच तर तुम्हाला कहाणी सांगतोय. कहाणीच्या ओघात कदाचित माझा विसर पडला असेल, पण त्यामुळे काही फरक पडत नाही. आपण एकच आहोत. तर मी काय सांगत होतो? हां, सगळं आपल्याला आवडलंच असेल. एका अद्भुत अशा प्रवासाची सफर मी तुम्हाला घडवून आणली आहे. शेवटी एकदाचा खजिना सापडला, पण हे एवढ्यावरच थांबलेलं नाहीये. आता यांचा मोर्चा माझ्याकडे वळलाय. मी आधीच सांगितलं होतं की इथे पूर्णविराम नसतो. शब्दाला शब्द जोडला की कहाणी तयार होते. कहाणीमध्ये कथा आणि रहस्य या दोघात तुंबळ युद्ध होतं. रहस्य हरतं आणि कथेचा विजय होतो. जिंकलेली कथा नवीन रहस्य जन्माला घालते आणि अर्थातच नवीन कथा सुरू होते. नवीन युद्ध छेडलं जातं. इथे पूर्णविराम नसतो. असतात ते केवळ उद्गारचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. मला खरं तर सर्वच प्रश्नांची उत्तर माहिती आहेत आणि मी तुम्हाला ती सांगितली सुद्धा आहेत. इथून पुढच्या प्रश्नांचीही उत्तर मला माहिती आहेत, पण असं एकदम सांगण्यापेक्षा थोडं उलगडत जाण्यात मजा काही औरच. सर्वात आधी कहाणीची पार्श्वभूमी सांगत एक मजबूत प्लॅटफॉर्म तयार करणं, त्यावर ऐकणाऱ्याच्या मनात प्रश्नांची भिंत उभी करणं, धक्का देऊन त्यावर शिखर उभारणं आणि तो धक्क्यातून सावरायच्या आत ताणून धरलेल्या सस्पेन्सचा कळस त्याच्या डोक्यावर ठेवणं. ज्याला कहाणी सांगितली जाते त्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो. आता इथून पुढे आणखी जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नाही. स्वतःचं कौतुक थांबवून आपण आता प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया.
कैलास मंदिराच्या खाली असलेल्या गुहेमध्ये विराजमान असलेल्या नटराजाच्या पायापाशी 2 सोन्याच्या पट्ट्या रविकुमारला सापडल्या होत्या. त्यातील एकावर खजिन्याची माहिती होती, तर दुसरीवर सिंहासनाबद्दल मजकूर होता. आता रहस्य असं काही उरलं नव्हतं. जी व्यक्ती एवढे अडथळे पार करून एवढ्या प्रश्नांची उत्तरं सोडवत खजिन्यापर्यंत पोहोचते, म्हणजे निश्चित तो मावळाच असला पाहिजे. स्वराज्याचा विश्वासू माणूस असला पाहिजे. म्हणून शिलेदारांनी आता कोणताच संकेत आडकाठी न ठेवता सिंहासनाची माहिती त्या मजकुरात दिलेली होती. सिंहासनाच्या ओढीनं रविकुमार आणि प्रियल रायगडावर येऊन पोहोचले होते. सिंहासन रायगडावरच आहे या कल्पनेनं रवी हरखून गेला होता. पावसाची रिमझिम सुरूच होती. सगळीकडे दाट कोवळी हिरवळ पसरली होती. मनाला आल्हाददायी वाटणाऱ्या हिरवळीच्या पार्श्वभूमीवर शुभ्र धुकं उठून दिसत होतं. एका जागी दिसणारी धुक्याची वलय क्षणात नाहीशी होऊन सारं काही स्पष्ट दिसायचं आणि पुढच्याच क्षणी पुन्हा धुक्यात हरवून जायचं. मधूनच वारा सुटायचा. दिसेल त्याला धडका देत मुसंडी मारायचा. गडावरील झाडांच्या झिंज्या जोरजोरानं हलवून पसार व्हायचा. गडावर वास्तव्याला असलेल्या पक्ष्यांपैकी कोणीतरी धुक्यावर स्वार होऊन लांबची दौड मारायचा. त्याच्या साथीदारानं मारलेली शीळ गडावर घुमत राहायची. गडावरच्या दगडी भिंती सततच्या पावसानं ओल्या झाल्या होत्या. जागा मिळेल तिथं हिरव्या शेवाळानं आपली मांड ठोकायला सुरुवात केली होती. पाझरलेलं पाणी कोणाच्याही पायामध्ये न घुटमळता उताराची जागा शोधून खळाळत होतं. भिजलेले कोरीव दगड अखंड पाणी निथळत स्थितप्रज्ञासारखे उभे होते. कुठे कुठे जमिनीपासून निसटलेली माती वाहत्या पाण्याच्या दोन्ही भुजांना तपकिरी रंग देत होती. जागोजागी उमटलेली लाल, पिवळी, जांभळी रानफुलं थंड हवेसरशी लाजत मुरडत आनंदानं डोलत होती. सूर्यनारायणाच्या आगमनानं गडावरील अवघं चराचर जागं झालं. नव्या दिवसाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालं. काल काय झालं याला रात्रीच्या काळोखात बुडवून पुन्हा नव्याने जगण्यासाठी ते उभारलं होतं. जिवंत राहणं आणि जगणं यातील फरक बहुधा त्यांना कळलेला असावा. सूर्य 2-3 हात वर आला असला तरी दाट ढगांनी त्याचं कोवळं रूप झाकून टाकलं होतं. तो दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व मात्र कणाकणात जाणवत होतं. पाऊस कमी जास्त होत होता. 4 दिवसांपूर्वी झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. नगारखान्याच्या वर मोठ्या डौलानं भगवा जरीपटका फडकत होता. सह्याद्रीच्या साक्षीनं शिवरायांच्या गौरवशाली पराक्रमाचा पोवाडा गात होता. निसर्गाचं नाद मधुर संगीत त्याला साथ देत होतं. होळीच्या माळावर एका जागी आडोसा शोधून रवी आणि प्रियल सूर्यकांतरावांची वाट पाहत थांबले होते. समोर महाराजांच्या पुतळ्याकडे अधूनमधून नजर जात होती. जणू काही त्या माळावर शिमग्याची होळी पेटलेली आहे. जिभल्या चाटत आग वरच्या दिशेनं झेपावतेय. होळीच्या आत सोन्याचा नारळ लपलेला आहे आणि पेटलेल्या होळीतून तो नारळ राजांच्या साक्षीनं बाहेर काढण्याच्या तयारीत एक मावळा सज्ज आहे. अरे, सूर्यकांतराव गड चढून येत आहेत. कमाल आहे, प्रियल आश्चर्यानं म्हणाली. अगं, त्यांचं आयुष्य गेलं हा गड चढण्यात. ते कशाला आपल्यासारखे रोपवेनं येतील, रवी म्हणाला. अरे पण वय किती त्यांचं, आणि वरून दम्याचा त्रास. 1400 पायऱ्या चढून वर येणं साधी गोष्ट नाही, प्रियल म्हणाली. हो ना, मलाही तीच काळजी वाटतेय. आधीच हवामान थंड, त्यातून ही गडाची उंची. सूर्यकांतराव असोत की आणखी कोणी, साठी तिथं नाठी. काय करणार. शिरकाई देवीच्या मंदिराच्या बाजूनं वर येत सूर्यकांतराव होळीच्या माळावर पोहोचले. बरसणाऱ्या सरींनी त्यांना उभं भिजवलं होतं. आधीच गोरेपान दिसणारे सूर्यकांतराव दम लागल्यानं लाल भडक झाले होते. त्यांच्या मागे वळवलेल्या केसातून आणि छातीपर्यंत आलेल्या चंदेरी दाढीतून पाण्याचे थेंब घरंगळत होते. डोळ्यावरच्या चष्म्यावर दव जमा झाल्यानं सोनेरी चष्म्याच्या कडा अधिक उठून दिसत होत्या. कपाळावर रेखलेला उभा तिलक चेहऱ्याची शोभा वाढवत होता.
खादीच्या सदऱ्यावर चढवलेला नक्षीदार कोट सावरत ते समोर येऊन उभे राहिले. गड चढून आल्यानं त्यांचं शरीर थकून गेलं होतं, पण सुरकुत्या पसरलेला चेहरा मात्र प्रसन्न वाटत होता. प्रचंड आत्मविश्वासानं ते गडाचा माथा न्याहाळत होते. कदाचित गड सुद्धा त्यांनाच न्याहाळत असावा. त्यांना पाहताच दोघं त्यांच्या दिशेनं धावले. त्यांना आडोशाला घेत रवी म्हणाला, मोरे साहेब, अहो काय गरज होती गड चढून यायची? रोपवेने यायचं होतं ना. किती दम लागलाय, आणि एकटेच आलात? मोरे साहेब नेहमीसारखं हसले आणि म्हणाले, हा रायगड आहे, याची चढाईच करावी लागते, आणि तसाही रोपवे हा म्हाताऱ्या लोकांसाठी बनवलेला आहे. या वयातही मोरे साहेबांचा उत्साह आणि नकळत मारलेला टोमणा पाहून रवी हसला. अहो पण दम्याचं काय? प्रियलनं विचारलं. अगं, या गडाच्या चढाईपुढे दमा वगैरे क्षुल्लक गोष्टी आहेत. आजवर 100हून अधिक वेळा रायगड चढलोय मी. आता गडालाच माझी सवय लागलीय. दिवसाच नव्हे, रात्रीच्या अंधारात सुद्धा हा गड चढू शकतो मी. पायथ्यापासून माथ्यापर्यंत, महादरवाजापासून वाघ दरवाजापर्यंत, शिरकाईपासून जगदीश्वरापर्यंत आणि टकमक पासून भवानी टोकापर्यंत इथला प्रत्येक दगड, प्रत्येक पायरी मला ओळखते. याला पाहिलं की माझे सगळे आजार दूर पळतात. सूर्यकांतराव कपाळावरून निथळणारं पाणी बोटानं टिपत म्हणाले. आपण थोडा आराम करूया, रवी म्हणाला. नको डॉक्टर, आता आराम नाही, क्षणाचाही विलंब नको. काल रात्री तुझा फोन आला आणि... सूर्यकांतरावांचे शब्द घशातच राहिले. त्यांना काहीतरी आठवलं. रवीचे दोन्ही हात त्यांनी हातात घेतले. तसंच खाली वाकून त्यांनी ते 2 हात आपल्या डोळ्यांना लावले. अहो अहो मोरे साहेब, अहो काय करताय तुम्ही हे? रवीला संकोचल्यासारखं वाटलं. अरे मी कसला साहेब, खरा अधिकारी तर तू आहेस, उत्तराधिकारी. साक्षात बहिर्जींचे वंशज तुम्ही. खरं तर माझं भाग्य आज माझ्या समोर स्वराज्याच्या गुप्तहेर प्रमुखांचा अंश उभा आहे. रवीला अधिकच संकोचल्यासारखं झालं. शिवचरित्रकारांच्या तोंडून हे ऐकून त्याला कळेनच काय बोलायचं ते. मोरे साहेब, अहो तुम्ही वगैरे नका हो म्हणू, मला कसं तरी वाटतंय. सूर्यकांतराव हसले आणि म्हणाले, एक गोष्ट मात्र खरी की तू बहिर्जींचं नाव सार्थ केलंस. रक्तातील गुणच म्हणतो. रात्री तुझा फोन आला तेव्हापासून मी कोणत्या असमंतात आहे हे सांगू शकत नाही. अरे गेल्या 70 वर्षांपासून ज्या प्रश्नासाठी मी जगलो त्याचं उत्तर मला तुझ्याकडून मिळालं. त्या क्षणापासून मी बेचैन आहे. प्रभू शिवाजी राजांचं सिंहासन आज नजरेला पडणार. नाही, आता क्षणभराचाही विलंब नको, चला लवकर. असं म्हणून तिघही गंगासागर तलावाच्या बाजूने निघाले. गंगासागर पाण्यानं तुडुंब भरला होता. चालता चालता सूर्यकांतराव म्हणाले, मी सिंहासनाच्या शोधामध्ये कित्येक मार्गांनी, कित्येक पद्धतींनी, खूप साऱ्या पर्यायांचा, शक्यतांचा विचार केला होता. अगदी जुल्फिकार खान, औरंगजेब, इंग्रज, आपलेच लोक, वाघ दरवाजा, रायगडाजवळची दलदल, एवढंच नाही तर वाघ जबड्याच्या गुहा, वाळणकुंडे, सर्व दृष्टींनी विचार केला होता. पण ज्यांच्यासाठी हे सिंहासन घडवलं किंवा ज्यांनी हे सिंहासन घडवलं त्या खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मात्र कधीच विचार केला नाही. महाराज प्रत्येक गोष्टीबाबत किती दक्ष असत, सतर्क असत, ही गोष्ट मी कशी काय विसरलो. भविष्यात कधीतरी औरंगजेब त्याच्या लाखो सैन्यानिशी चाल करून येईल हा विचार करून राजांनी जिंजीपर्यंत स्वराज्य वाढवलं. 350 किल्ले, अन्न, दारुगोळा, पैसा आणि सैन्यानिशी सुसज्ज केले. कमावलेली संपत्ती सुरक्षित केली. भविष्यात कधी वेळ आलीच तर सर्व शाह्या एकत्र येतील म्हणून त्यांनाच आपल्या अधीन केलं. ज्यांनी पाखरू सुद्धा कड्यावर उतरू शकत नाही, पावसाळ्यात कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही, एवढ्या छोट्या गोष्टींचा विचार करून तख्तासाठी हा रायगड निवडला. भविष्यात कधी गरज पडलीच तर पर्याय म्हणून वाघ दरवाजासारखी अवघड जागा सज्ज करून ठेवली त्यांनी
सिंहासनाचा विचार केला नसेल का? बोलता बोलता तिघही गंगासागर तलावाला उजव्या हाताला ठेवत पालखी दरवाजातून वर आले. सूर्यकांतराव बोलतच होते. आपण फक्त संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा आणि जुल्फिकार खानानं गडाला वेढा घातल्यानंतरचा कठीण काळ याचाच विचार करत राहिलो. पण सिंहासनाची खबरदारी तर अगोदरच घेण्यात आलेली होती हे आता समजतंय. खुद्द छत्रपती शिवाजीराजांनीच याची तजवीज करून ठेवलेली होती आणि आजवर याचा गंधही लागला नाही याचंच आश्चर्य वाटतंय. सिंहासन ही केवळ राजांची बसण्याची किंवा राज्य चालवण्याची जागा नव्हती. तो तर स्वराज्याचा मानबिंदू होता. स्वराज्याची सर्वोच्च जागा होती. स्वराज्यातील सर्वात मौल्यवान वस्तू होती. मग यदा कदाचित भविष्यात रायगड शत्रूच्या हाती गेलाच तर सिंहासनाचं काय हा विचार महाराजांनी नक्कीच केला असणार. पालखी दरवाजातून पुढे जाताच उजव्या बाजूला राणीवशाचे 7 महाल आणि डाव्या बाजूला शिवाजी राजांचं निवासस्थान लागलं. उत्तरेला दिसणाऱ्या 2 विजयस्तंभांच्या मनोऱ्याकडे सूर्यकांतरावांनी नजर टाकली. क्षण 2 क्षण मनोरे निरखले. रवीनं त्यांच्या हातावर सोन्याची पट्टी ठेवली. रवीनं त्यांना फोनवर मजकुराचा सारांश सांगितला होता पण पूर्ण वर्णन सांगितलं नव्हतं. डोळ्यावरच्या चष्म्यावर दाटलेलं दव पुसून त्याने पुन्हा पुन्हा तो मजकूर निरखला. ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले, खलबतखाना. रवी आणि प्रियलला काहीच उमगलं नाही. काय म्हणालात? अरे खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा करण्याची जागा. रायगडावर अशा 3-4 जागा आहेत ज्या भुयारासारख्या जमिनीत जातात. त्यातल्या 1-2 बुजून गेल्यात. सध्या फक्त 2च सहजासहजी दिसतात. एक म्हणजे धान्याचं कोठार आणि दुसरी जागा म्हणजे खलबतखाना. पण इथे लिहिलेल्या मजकुरानुसार राजवाडा, सिंहासन चौथरा म्हणजे त्या काळची सिंहासनाची जागा आणि स्तंभ यांना जोडणारी जमिनीतली चिरेबंदी खोली म्हणजे एकच गोष्ट आणि ती म्हणजे खलबतखाना. इथं लिहिल्यानुसार या खोलीतून उघडणारा निशाणाचा मार्ग तख्तापर्यंत जाऊन पोहोचेल. निशाण? कसलं निशाण? प्रियलनं विचारलं. स्वराज्याचं निशाण, जरीपटका. सूर्यकांतराव उद्गारले. सकाळची वेळ असल्यानं जास्त पर्यटक दिसत नव्हते. एखाद दुसऱ्या व्यक्तीशिवाय कुणीच नव्हतं. तिघही जवळच असलेल्या राजनिवासाच्या उत्तरेला गेले. विजयस्तंभाच्या थोडं अलीकडे महाराजांच्या निवासस्थानाच्या जवळपास उत्तरेला अगदी भिंतीला चिकटून चटकन डोळ्यांना न दिसणाऱ्या 6-7 पायऱ्या जमिनीत जात असलेल्या दिसत होत्या. त्यानंतर समोर काळोख दिसू लागला. एका वेळी फक्त एक व्यक्ती जाऊ शकत होती. त्या खोलीचं तोंड अशा रीतीनं बनवलेलं होतं की चौकोनी दगड जर खोलीच्या तोंडाशी लावला तर खोली बंद होईल. खरं तर ती खोली जमिनीच्या पोटात अगदी बेमालूमपणे लपवली होती. आज जरी ही गुप्त खोली उघड्यावर असली तरी त्या काळी मात्र तिथं 2 मजली इमारत होती. त्यावर मजबूत असं छत होतं. ती खोली बाहेरून दिसणं तर शक्यच नव्हतं पण आत जाऊन मुद्दामहून शोधायचं म्हटलं तरी खूप अवघड होतं. जनसामान्यांच्या नजरेपासून दूर असणाऱ्या गुप्त खोलीमध्ये जाण्यासाठी हे 3 जण निघाले. सर्वात पुढे सूर्यकांतराव होते. त्यांच्या चालण्यावरून समजत होतं की या आधीही ते या खोलीत गेलेले असावेत. त्यांच्या पाठोपाठ रवी आणि प्रियलही उतरू लागले. सूर्यकांतराव 6-7 पायऱ्या उतरले. खोलीची उंची कमी असल्यानं वाकून आत जावं लागलं. समोर गडद काळोख होता. सूर्यकांतरावांनी सोबत आणलेला टॉर्च लावला. समोर काटकोनात वळलेल्या आणखी 3-4 पायऱ्या होत्या. त्या उतरताच समोर एक चिरेबंदी तळघर लागलं. साधारण 5-6 फूट उंची आणि 10-12 फूट रुंदी आणि लांबी असलेली ती खोली होती. खोलीचं छत कौलारू घरासारखं कोनाकृती होतं. चिरेबंदी होतं. खोलीच्या मध्यभागी कुंडासारखा एक दगडी खळगा होता आणि भिंतीमध्ये देवळीच्या आकाराच्या 7-8 खाचा बनवलेल्या होत्या. खोली निरखत असतानाच प्रियल जोरात ओरडली. तसं रवीनं दचकून तिचा हात धरून तिला सावरण्याचा प्रयत्न केला. ती घाबरून रवीला बिलगली.
सूर्यकांतराव गालात हसत होते. छतावर उलट्या टांगलेल्या वटवाघुळांच्या घोळक्यातून एक वटवाघूळ प्रियलच्या कानापासून उडत गेलं होतं. साऱ्या खोलीत वटवाघुळांचा वास पसरला होता. कदाचित तिथं वटवाघळांचं खलबत सुरू असावं आणि यांच्या येण्यानं त्यांची चर्चा खंडित झाली असावी. काय म्हणालात तुम्ही याला सर? खलबतखाना किंवा मसलतखाना, जिथं गुप्त चर्चा, मोहिमांचं नियोजन, डावपेच ठरायचे, जिथे खबरी लोक थेट राजांना खबर सांगायचे, अत्यंत महत्वाच्या वाटाघाटी व्हायच्या अशी जागा. मला नाही वाटत की ही गुप्त चर्चा करण्याची जागा असेल, रवी म्हणाला. मग? अहो, बाहेर एवढा लख्ख प्रकाश असताना इथं किती गडद अंधार आहे. दिवसा अशी अवस्था तर मग रात्री कशी असेल, रवी म्हणाला. अरे, मशाली किंवा दिवे लावत असतील, एवढं काय कठीण आहे, प्रियल म्हणाली. मला वाटतं तू नीट पाहिलं नसावंस. या खोलीत मशाल अडकवण्यासाठी दगडात एकही खाच कुठे दिसत नाहीये. अरे मग समया लावत असतील, प्रियल म्हणाली. हे बघ, जेव्हा केव्हा या ठिकाणी चर्चा होत असेल तेव्हा खोलीचं दार नक्कीच बंद करून घेत असतील. अशा वेळी या खोलीत हवा आत येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी थोडी सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही. हे पूर्णपणे बंदिस्त आहे. आत्ताही दरवाजा उघडा असताना सुद्धा इथे जर 10 मिनिटांपेक्षा अधिक थांबलो तर आपल्याला गुदमरायला होईल. त्यावेळी इथे चर्चा होत असतील तर त्या केवळ 5-10 मिनिटं चालणाऱ्या थोड्याच असतील. कदाचित तासनतास होत असतील. अशा जवळजवळ निर्वात ठिकाणी चर्चा करणं कधीच शक्य नाही. आणि तू म्हणतेस तशा उजेडासाठी मशाली किंवा समया, दिवे वापरत असतील तर जिथे श्वास घेण्यासाठी हवा पुरत नाही तिथे त्या मशाली आणि दिव्यांच्या काजळी धुरानं किती हाल होत असतील. अशा वेळी चर्चा करणं किती अवघड जात असेल, रवी म्हणाला. मग तुला काय वाटतं, हे काय असेल? सूर्यकांतराव मिश्किल हसत म्हणाले. सर, आणखी एक प्रश्न असा आहे की जर ही चर्चा किंवा खलबत करण्याची जागा असेल तर मग या भिंतीमध्ये बनवलेल्या 1.5 फूट उंचीच्या देव्हाऱ्यासारख्या खाचा कशासाठी? नक्कीच इथं काहीतरी ठेवलं जात असेल. विशेष म्हणजे हे ठिकाण राजांच्या महालाला लागूनच आहे. इथे सुरक्षा रक्षकांचा राबता भरपूर असेल. म्हणजेच ही जागा गडावरची सर्वात सुरक्षित जागा असेल. आणि अर्थातच या ठिकाणी संपत्ती, सोनं, रत्न, हिरे हे ठेवले जात असावेत. हा खलबतखाना मात्र असू शकत नाही. रवीच्या या वाक्यावर सूर्यकांतराव म्हणाले, तू माझं गडांचा जीर्णोद्धार हे पुस्तक वाचलेस का? नाही सर. आता मात्र तू बहिर्जींचा वंशज नक्की शोधतोयस बघ. म्हणजे? रवी न कळून म्हणाला. तू जे सांगितलंस ते मी या पुस्तकात शब्दशः असंच लिहिलंय. मी त्यात या खोलीला खलबतखान्याबरोबरच रत्नशाळा असंही नाव दिलंय, सूर्यकांतराव म्हणाले. मग आधीच का नाही सांगितलं हे सर? रवीनं जराशा दबक्या आवाजात विचारलं. काही नाही, थोडंसं आजमावून पाहिलं नाईकांना. मग अजून थोडं आजमावून पाहायला काय हरकत आहे, रवी म्हणाला. म्हणजे? सूर्यकांतरावांनी विचारलं. गडावर आज कित्येक इमारती आहेत ज्या भग्नावस्थेत आहेत. कदाचित त्यापैकी एखादा खलबतखाना असेल किंवा मग कित्येक जागा अशा आहेत ज्यांचा चर्चेसाठी वापर करता येत असेल. खलबतखाना थोडा बाजूला ठेवू. थोडा विचार केला तर समजेल की शिवाजी राजांच्या महालाला लागून असलेली, पूर्णपणे बंदिस्त असलेली, रक्षकांनी सदैव घेरलेली, अत्यंत सुरक्षित, एवढंच नाही तर राजसदरेच्या म्हणजेच महाराजांच्या सिंहासनाच्या जागेपासून एकदम जवळ असलेली, राणी महालाला लागून असलेली, पालखी दरवाजातून प्रवेश करताच बाजूलाच असणारी म्हणजेच गडावरच्या अत्यंत महत्वाच्या प्रत्येक इमारतीपासून काही पावलांच्या अंतरावर असलेली ही जागा आहे. केवळ संपत्ती ठेवण्यासाठी या जागेचा वापर होत नसावा. कदाचित याही पेक्षा एखाद्या मोठ्या महत्वाच्या कामासाठी उपयोग होत असावा. कसलं महत्वाचं काम? सूर्यकांतराव म्हणाले.
महाराजांचं एक तत्व होतं, अखंड सावध असावे. यानुसार तो एक सावधानतेचा पर्याय असावा. कधी काळी गरज पडलीच किंवा काही दगाफटका झालाच तर चटकन लपायला ती जागा असावी. याच तळघरातून गडावर इतर ठिकाणी सुरक्षितपणे जाण्यासाठी वाट असावी. आज ही जागा दुर्लक्षित असली, वटवाघळांनी घर केलेली असली तरी शिवकाळात ही अत्यंत महत्वाची जागा असावी. ही रत्नशाळा असेलही, पण यदाकदाचित इथपर्यंत शत्रू पोहोचलाच तर तो या संपत्तीपाशीच थांबावा. इथून पुढे मार्ग असेल हा विचारही त्याला शिवू नये. पुढे जेव्हा जुल्फिकार खानानं रायगड जिंकला तेव्हा त्याला 2 पेट्या भरून संपत्ती रायगडावरून मिळाली होती. कदाचित ती त्याला याच ठिकाणी मिळाली असावी. याच्याही पुढे काही असेल याचा त्यानं विचारही केला नसेल. तोच मार्ग आपल्याला शोधायचा आहे. तोच निशाणाचा मार्ग आपल्याला सिंहासनापर्यंत नेऊन पोचवणार आहे. रविकुमारची कल्पना सूर्यकांतरावांना मनोमन भावली. आपलं उभं आयुष्य या मार्गाच्या शोधात गेलं, पण इतक्या जवळ असूनही हा मार्ग कधीच सापडला नाही याची त्यांना पुसटशी खंत वाटून गेली. टॉर्चच्या प्रकाशात तिघही ती कमान असलेली खोली तपासू लागले. कोणात धुंडाळू लागले. सूर्यकांतराव भिंती तपासू लागले. प्रियल जमिनीवरची कुंडाची जागा पाहू लागली. रवीचं लक्ष मात्र भिंतीत बनवलेल्या दगडी खाचांवर होतं. अलमारीसारख्या दिसणाऱ्या त्या 7-8 खाचांमधून तो हात फिरवून पाहू लागला. अन अचानक एका ठिकाणी थांबला. मागे वळून सूर्यकांतरावांना त्यानं विचारलं, मोरे साहेब, त्या सोन्याच्या पट्टीवर काय मजकूर आहे? नंदादीपावरील राजवाडा, राजसदर आणि राजस्तंभ यांना जोडणाऱ्या जमिनीतील खोलीतून निशाणाचा मार्ग तख्तापर्यंत जाऊन पोहोचेल. सूर्यकांतरावांनी शब्दशः तो मजकूर सांगितला. नंदादीप म्हणजे काय? रवीनं विचारलं. अरे, रायगडाचं जुनं नाव, सूर्यकांतराव म्हणाले. निशाण, भगवा झेंडा, जरी पटका या व्यतिरिक्त दुसरं काही निशाण असू शकतं का मोरे साहेब? मी नाही समजलो रवी. चंद्राची कोर. मोरे साहेब, चंद्रकोर, प्रतिपदेचा चंद्र, प्रतिपश्चंद्र. स्वराज्याची राजमुद्रा आणि राजमुद्रेतला पहिला शब्द आहे प्रतिपश्चंद्र. सूर्यकांतराव झटकन रवीच्या जवळ गेले. रवीनं जमलेली धूळ, कोळ्यांचं जाळं बाजूला केलं होतं. एका खाचेच्या बुडाशी अंधाऱ्या कोपऱ्यात एका चिऱ्यावर छोटीशी, सहज न दिसणारी चंद्रकोर कोरलेली होती. स्वराज्याची निशाणी राजमुद्रा. ही राजमुद्रा आपल्याला मार्ग दाखवते. सूर्यकांतरावांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तख्ताचा मार्ग सापडला होता. त्यांची तपश्चर्या फळाला येणार होती. रविकुमारनं चंद्र कोरलेला चिरा ताकदीनं खाली दाबताच त्या खाचेतील 4 दगड बाजूला सरकले. अंधाऱ्या खोलीला तोंड फुटलं. अलमारी दुसऱ्या बाजूनं उघडली. तख्ताचा मार्ग मोकळा झाला. एका वेळी एकाच व्यक्तीला थोडीशी कसरत करून आत जाता येईल एवढी पोकळी त्या भिंतीत तयार झाली. टॉर्च फिरवून रवीनं आत डोकावून पाहिलं आणि आपला उजवा पाय त्या पोकळीत टाकला. हाताचा आधार घेत तो पलीकडे उतरला. त्या पाठोपाठ दोघंही त्या अंधाऱ्या पोकळीत शिरले. तिघही पलीकडे उतरताच चंद्राची कोर कोरलेल्या दगडावरचा भार बंद झाला. काही क्षण असेच गेले आणि कोणालाही कळायच्या आत ती खोली पुन्हा बंद झाली. 3 अवलिये एका अनभिज्ञ ठिकाणी उभे होते. रवी टॉर्च फिरवून पाहत होता. आतली खोली बऱ्यापैकी मोठी होती. वरून झिरपलेलं पावसाचं पाणी ठिपकत होतं. खोलीत जसं पाणी येत होतं तशीच कुठून तरी शुद्ध हवाही येत होती. खोलीमधून सरळ पुढे जाताच उजव्या हाताला एक भुयार लागलं. तिघही त्या भुयाराच्या मार्गाकडे निघाले. भुयाराच्या सुरुवातीलाच भिंतीवरील एका दगडावर भवानी मातेचं शिल्प कोरलेलं होतं. जणू आई भवानीच सिंहासनाचा मार्ग दाखवत होती. सूर्यकांतरावांनी हात जोडले आणि म्हणाले, विश्वानं वंदिलेली माता, विश्ववंदिता. तिघही
एक एक पाऊल टाकत चालत होते. किती अंतर पार झालं हे कळत नव्हतं. कोणती दिशा आहे हेही समजत नव्हतं. त्यांनी बरंच अंतर पार केलं असावं, पण भुयार काही संपत नव्हतं. सूर्यकांतरावांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. लहान मुलाच्या उत्सुकतेनं ते चालत होते. त्यांना तो दिवस आठवला ज्यावेळी त्यांनी वडिलांच्या खांद्यावर बसून सिंहासन कुठे आहे असा वडिलांना प्रश्न विचारला होता. त्यांना तो दिवस आठवला ज्या दिवशी त्यांनी शिवभूषण पुरस्काराचा स्वीकार केला नव्हता. त्यांना एक एक दिवस, एक एक महिना, एक एक वर्ष आठवलं. मागची 70 वर्षे आठवली. उभं आयुष्य आठवलं. आयुष्यभर केलेल्या कष्टाचं आज चीज होणार होतं. सिंहासनाचं दर्शन होणार होतं. हे भुयार कधी संपेल असा विचार करत ते वेगानं पावलं टाकत होते. एका क्षणासाठी त्यांना त्यांचं आयुष्य हे त्या भुयारासारखं वाटलं. तेही असेच अंधारात चाचपडत शोध घेत जीवन जगले होते. कधी संपेल हे भुयार? चालताना भावना वेगासोबत त्यांचा श्वासही वाढत होता. 1400 पायऱ्या चढून आले तरी त्यांनी हूं की चूं केलं नाही. पण आता मात्र हे न संपणारं भुयार पाहून त्यांना धाप लागत होती. पण सिंहासनाची आसही होती. आता हा विरह त्यांना सहन होणारा नव्हता. चालता चालता त्यांना थांबावं लागलं. तिघही थांबले, कारण समोर भुयाराला 2 रस्ते होते. दोन्ही भुयारं जवळपास समोरच्या दिशेनं जात होती. कोणत्या भुयारानं जायचं? रस्ता चुकला तर? चुकून भलत्याच भुयारातून गेलो तर? समोर काही धोका झाला तर? अंदाज घेत रवी म्हणाला, यापैकी एक भुयार तर नक्कीच सिंहासनापर्यंत जातं. पण दुसरं कुठे जात असेल? विनाकारण खोदलं नसणारच. कदाचित ही सुद्धा एखादी चोरवाट असेल. अरे, गडावर वाघ दरवाजापाशी अशाच चोरवाटा तयार करून ठेवलेल्या आहेत. केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरता याव्यात म्हणून. राजांच्या काळातच त्या तात्पुरत्या बंद करून ठेवल्यात. सूर्यकांतराव म्हणाले. हा तात्पुरता काळ चांगलाच मोठा आहे, रवी सहज म्हणाला. रवी, राजमुद्रेतला पुढचा शब्द कोणता आहे? प्रियलनं विचारलं. विश्ववंदितानंतर? शाह स्नोह शिवसैष्या, रविकुमार म्हणाला. तिघही एका कोरलेल्या शिल्पाकडे पाहत होते. 2 पैकी एका भुयाराच्या तोंडावर एक मोठा चौकोनी संगमरवरी दगड होता. त्यावर शिवाजी महाराज आणि शहाजी राजे यांच्या भेटीचा प्रसंग कोरलेला होता. शहाजी पुत्र शिवाजी, शाह स्नोहो शिव, राजमुद्रेनं दाखवलेला मार्ग. सूर्यकांतराव पुटपुटले. पुन्हा एक भुयारी मार्ग. पुन्हा एक चाल सुरू झाली. स्वराज्याची निशाणी राजमुद्रेचा मागोवा घेत ते निघाले. अधूनमधून सोडलेल्या झरोक्यातून हवा येत होती. जमीन भिजलेली होती. त्या पुरुषभर उंचीच्या चिरेबंदी भुयारातून ते पुढे जात होते. एवढं लांब भुयार कसं काय तयार केलं असेल? प्रियल अगदी आश्चर्यानं म्हणाली. त्यावेळच्या लोकांचं तंत्रच होतं तसं. जवळपास सगळ्याच किल्ल्यांमध्ये अशी भुयार आहेत. तू आश्चर्य व्यक्त करतेस म्हणून सांगतो. मराठवाड्यात एक शहर होतं चंपावती नगरी नावाचं. आज त्या शहराचं नाव बीड आहे. या शहराच्या बाहेर 5 किलोमीटर अंतरावर एक विहीर आहे. तिचं नाव आहे खजिना विहीर. या खजिना विहिरीला आतून 3 भुयार आहेत, तब्बल 6 किलोमीटर लांबीची. आपण आजही तो अद्भुत नजारा उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. त्या मानानं हे खूप छोटं आहे आणि अशी भुयारं खोदणं त्या काळाच्या मानानं आवश्यक होतं. बोलता बोलता त्यांनी बरंच अंतर पार केलं. पुढे एक वळण लागलं. वळण पार करताच ते थांबले, कारण या ठिकाणी भुयार संपत होतं. जिथं भुयार संपलं तिथे एक लाकडी दरवाजा होता. दरवाजा छोटासा होता, 3-3.5 फूट उंचीचा. वाळवीनी पोखरल्यामुळं त्याचं अर्ध अधिक लाकूड गळून गेलं होतं. 300-350 वर्ष तिथं कोणीही न पोचल्याच्या खुणा होत्या त्या. रवीनं पडलेल्या भेगातून टॉर्च फिरवला. तिथं दगडी पोकळीशिवाय काहीच दिसत नव्हतं. दरवाजा ढकलला पण तो उघडला नाही, म्हणून लाथ मारून तो कुजलेला दरवाजा तोडावा लागला. दरवाजा मोडला.
ते त्या दगडी पोकळीत पोचले. ती एक चिरेबंदी खोली होती. रवीनं सर्वत्र टॉर्च फिरवला आणि उत्साहात म्हणाला, मोरे साहेब, तुम्ही मला वचन दिलं होतं खजिन्यापर्यंत पोचवायचं. ते तुम्ही पूर्ण केलं. आणि मीही तुम्हाला वचन दिलं होतं सिंहासनापर्यंत पोचवायचं. मीही माझं वचन पूर्ण केलं. सूर्यकांतरावांनी अधीरपणे समोर पाहिलं. टॉर्चच्या प्रकाशात एक मजबूत पोलादी दरवाजा दिसत होता. दरवाजाच्या वर अर्ध्या फुटाची दगडात खाच होती. त्या खाचेतून सोनेरी किरण परावर्तित होत होते. तिथून केवळ सिंहासनाचं महिरपी टोक दिसत होतं. सिंहासन, छत्रपतींचं सिंहासन, स्वराज्याचं सिंहासन. आपल्या आणि सिंहासनाच्या दरम्यान केवळ एका दरवाजाचं अंतर आहे या कल्पनेनं सूर्यकांतराव हरखून गेले. भान हरपायची वेळ त्यांच्यावर आली होती. फटीतून परावर्तित होणाऱ्या पिवळ्या किरणांकडे ते कितीतरी वेळ पाहत राहिले. रविकुमारनं त्याचा हात सूर्यकांतरावांच्या खांद्यावर ठेवला. ते भानावर आले. पोलादी दरवाजाच्या सर्वात वर मध्यभागी स्वराज्याच्या राजमुद्रेचं निशाण होतं. सूर्यकांतरावांच्या तोंडून नकळत शब्द निघाले, मुद्रा भद्राय राजते. लोखंडी दरवाजाच्या मध्यावर एक गोलाकार छिद्र होतं. सूर्यकांतराव त्या छिद्राकडे पाहत म्हणाले, रविकुमार, मी तुला सांगितलं होतं की खजिन्याचं रहस्य महाराजांच्या तलवारीशी जोडलेलं आहे. पण मी चुकलो तिथं. खजिन्याचं नाही तर सिंहासनाचं रहस्य राजांच्या तलवारीशी जुळलेलं आहे, खंजीराशी जुळलेलं आहे. खंजीर हा शब्द ऐकताच रवीनं त्याच्या जवळचा खंजीर बाहेर काढला. 2 हातांमध्ये खंजीर धरला होता. चिरेबंदी खोलीमध्ये नीरव शांतता होती. वाढलेल्या श्वासांचा आणि धडधडणाऱ्या हृदयांचा एवढाच काय तो आवाज होता. सूर्यकांतराव रवीकडे पाहत होते. रवीने एकदा प्रियलकडे नजर टाकली. त्याच्या मनातील भाव तिनं ओळखले असावेत. तिच्या डोळ्यांनी रवीला काहीतरी सांगितलं तसं दोन्ही हातात धरलेला खंजीर त्यानं अलगद वर उचलला आणि सूर्यकांतरावांच्या समोर धरत म्हणाला, मोरे साहेब, हा अधिकार तुमचा आहे. ते शब्द ऐकून सूर्यकांतरावांना गदगदून आलं. त्यांचं सर्वांग थरथरू लागलं. मन गहिवरून आलं. कंठ दाटून आला. थरथरणारे हात पुढे करत त्यांनी खंजीर आपल्या हाती घेतला. एक अनामिक कळ सर्वांगातून गेली. हाती घेतलेला खंजीर त्यांनी कपाळाला लावला. मनोभावे त्याला प्रणाम केला. हात खाली घेतले आणि रवीकडे पाहत घोगरलेल्या आवाजात ते म्हणाले, रविकुमार, धन्यवाद. धन्यवाद हा खंजीर माझ्या हाती दिल्याबद्दल. तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दलही धन्यवाद. मी इथपर्यंत पोचलो याला कारण फक्त तू आहेस. ज्या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या सूर्यकांतरावाचा शिवचरित्रकार झाला ते उत्तर बनून तू आलास म्हणून धन्यवाद. उभ्या 70 वर्षांच्या कष्टाचं फळ अलगद माझ्या हाती आणून ठेवलंस. माझ्या आयुष्याला अर्थ दिलास म्हणून धन्यवाद. मला सिंहासन शोधून दिल्याबद्दल धन्य. त्यांना पुढचे शब्द बोलवेनात. गहिवरलेल्या घशात तसेच अडकून राहिले. त्यांचे दोन्ही डोळे अश्रूंनी डबडबले. त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या हातावर रवीनं हात ठेवला. सूर्यकांतराव वळले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रवी आणि प्रियल पाहत होते. 3-4 पावलं उचलून ते पोलादी दरवाजाजवळ गेले. राजमुद्रेच्या अक्षरांवरून त्यांनी हात फिरवला. नकळत ते खाली वाकले. आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून खाली बसले. दरवाजा आड छत्रपतींचं सिंहासन होतं. त्यांनी आपली मान जमिनीवर टेकवली. शिवचरित्रकार नतमस्तक झाले. ते अभिवादन करत होते छत्रपती शिवाजी महाराजांना, स्वराज्याच्या सिंहासनाला, स्वराज्याला, रायगडाला, शिवचरित्राला. सूर्यकांतराव उभे राहिले. ते माघारी वळले. क्षणभर त्यांनी डोळे मिटले. डोळ्यात डवरलेला थेंब घरंगळला. गालावरून निसटून हाताच्या मनगटावर पडला. त्या अश्रूची उष्णता त्यांना जाणवली. त्यांच्या हाताचं मनगट
आता थरथरत नव्हतं, मजबूत होत होतं आणि त्या मजबूत मनगटात घट्ट पकडलेल्या बंदुकीची नळी रवीच्या छातीवर रोखलेली होती. मोरे साहेब? प्रियलच्या तोंडून अस्फुट शब्द बाहेर पडले. ती डोळे विस्फारून पाहत होती. समोरच्या दृश्यावर तिचा विश्वासच बसेना. रविकुमारच्या चेहऱ्यावरची एक रेषाही हलली नाही. तो शांतपणे मोरे साहेबांच्या त्या रूपाकडे पाहत होता. जणू त्याच्या सर्व भावनाच मेल्या होत्या. मोरे साहेब, काय करताय तुम्ही हे? प्रियल किंचाळली. सूर्यकांतरावांच्या डोळ्यात काही क्षणापूर्वी असलेले करुणेचे भाव कुठेतरी खोल जाऊन त्या जागी कठोरता आली होती. अश्रूंची जागा कोरड्या नजरेनं घेतली होती. हातातील बंदूक तसूभरही न थरथरता त्यांनी रवीवर रोखली. हे करणं आवश्यक आहे. सूर्यकांतरावांच्या तोंडून स्पष्ट शब्द निघाले. तो दाटलेला कंठ आणि आवाजातील गहिवर कुठेच दिसत नव्हता. पण का? प्रियल म्हणाली. ज्या एकाच ध्येयासाठी मी माझं आयुष्य घालवलं, कोणत्याच सुखदुःखाला थारा दिला नाही, तो ध्यास आज पूर्णत्वाला जातोय. ते ध्येय आज पूर्ण होतंय. सिंहासनाच्या शोधापायी मी पूर्ण आयुष्य घालवलं, त्याचं श्रेय तुझ्यासारख्या काल परवा आलेल्या एका पोराला मिळावं हे मला कदापि सहन होणार नाही. हे यश माझंय, या सूर्यकांतरावाचंय. शिवभूषण, शिवशाहीर, शिवचरित्रकार सूर्यकांतराव मोरेंचंय. या यशात वाटेकरी होण्याचा अधिकार कोणालाच नाही. त्यावर फक्त माझा अधिकार आहे आणि यावर एकच उपाय, तो म्हणजे तुम्हा दोघांना मरावं लागेल. आम्हाला कसलंच श्रेय नकोय. हा वेडेपणा आहे मोरे साहेब. असं म्हणत प्रियल एक पाऊल पुढे टाकणार तोच सूर्यकांतराव गरजले. खबरदार, एक जरी पाऊल पुढे आलं तर पहिली गोळी तुझ्यावर चालेल. त्यांनी ट्रिगरवर बोट ठेवलं. रविकुमार हसला. तशा अवस्थेतही रवीच्या चेहऱ्यावर हसू आलेलं सूर्यकांतरावांना सहन झालं नाही. ट्रिगरवरचं बोट ओढायला ते धजावले नाही. रवीच्या हसण्याचं कारण त्यांना हवं होतं. ते काही बोलणार तोच रवी गरजला. सूर्यकांतराव. रवीनं प्रथमच त्यांना मोरे साहेब ऐवजी सूर्यकांतराव असं संबोधलं. मी रक्तानं नाईक आहे आणि व्यवसायानं सायकियाट्रिस्ट. मी तुम्हाला आतून बाहेरून ओळखतो. तुम्हाला काय म्हणायचं असतं हे मी कित्येक वेळा न बोलताच ओळखलंय. केवळ सिंहासनाचं श्रेय मिळवण्यासाठी जर तुम्ही हे करत असाल तर ते धादांत खोटं आहे. एवढा छोटा विचार तुम्ही कधीच करू शकत नाही. मला वाटतं शिवभूषण नाकारण्याचं खरं उत्तर सुद्धा अजून तुमच्याकडून आलेलं नाही. खरं बोलतोय ना मी, मिस्टर मोरे? रवीच्या या प्रश्नावर मोरे खळखळून हसले. त्या हसण्यातून नेहमीचा मृदू भाव हरवला होता. कोरडं हास्य होतं ते. मिस्टर रविकुमार, मानलं पाहिजे ना तुला. खूप चालाख आहेस तू. एवढं खोटं बोलून सुद्धा तू शेवटच्या क्षणी ओळखलंस. मला ओळखणारा तू एकमेव आहेस. तू विचारतोयस म्हणून असो की तुझी शेवटची इच्छा असं समजून, पण तुला सत्य सांगावंच लागेल. तुला नेहमी प्रश्न पडायचा ना की या खेळातील राजा कोण असेल? तर मी आहे तो राजा. हा खेळ मी मांडला होता. हा बुद्धिबळाचा अख्खा पट मी मांडला होता. असशीलही तू वजीर, पण राजा मात्र मी होतो. मी तुम्हा सर्वांना खेळवत होतो. दोघंही काहीच न बोलता मोरेकडे पाहत राहिले. ते पुढे म्हणाले, मला सांग, आपली पहिली भेट कुठे झाली? तुमच्या घरी? परवा रात्री? रवी म्हणाला. वेडायस तू. आपण त्याआधीही भेटलो आहोत. कुठे? रवीला आठवेना. न्यायाधीशांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये. तुला चुकून धडकलेली व्यक्ती कोण होती? रविकुमार पाहतच राहिला.
तो मीच होतो. कोर्टाबाहेर अजित मानेच्या बाजूला बसून चहा पीत बसलेला म्हातारा मीच होतो. तुम्ही धाब्यावर जेवण करायला थांबलात तेव्हा धाबेवाल्याशी गप्पा मारणारा मीच होतो. मुंबईच्या रस्त्यावर पावसात दारू पिऊन बरळणाराही मीच होतो. म्युझियम मध्ये तू घड्याळातून चावी काढून घेत असताना मीच बाजूला उभा होतो. एवढंच नाही तर भाऊच्या धक्क्याजवळ तुम्ही जेव्हा बारमध्ये बसला होतात तेव्हा टीव्हीचं चॅनल बदलणाराही मीच होतो. तुम्ही स्वतःहून माझ्या घरी आला नव्हतात तर मी तुम्हाला माझ्या घरी येण्यासाठी भाग पाडलं. तुम्ही माझ्याकडे येता आहात हेही मला माहीत होतं आणि काय घेऊन येता आहात हे सुद्धा माहीत होतं. मी सतत तुमच्या सोबत होतो प्रत्येक क्षणी. रवी आणि प्रियल नुसते पाहत राहिले. प्रियलचं डोकं बधीर व्हायची वेळ आली होती. पण का असं? ती म्हणाली. खूपच घाई झाली वाटतं मरण्याची. ज्या क्षणी माझं बोलणं संपेल त्या क्षणी तुम्ही मरणार आहात. बोलू दे मलाही थोडंसं. होऊ दे मोकळं. गेल्या कितीतरी वर्षांपासून मी हे स्वतःशीच बोलत आलोय. तुम्हाला सांगून जीवाला थोडं बरं वाटेल माझ्या. तुम्ही खजिन्याचे लुटारू समजून रामचंद्रन आणि अजित मानेभोवती फिरत राहिलात. ते दोघंही माझे चेले होते. एक जण संपत्तीसाठी हापापलेला तर दुसरा शिवभक्तीनं भडकलेला, ब्रेनवॉश झालेला मूर्ख. रामचंद्रनचा आणि विजयनगरचा काहीही संबंध नव्हता. मीच त्याची खोटी वंशावळ तयार करून त्याला खजिन्याचा शेवटचा वारसदार आहेस असं भासवलं आणि पुढे तो माझं काम करत राहिला. मी मात्र सुरक्षित बाजू सांभाळत सर्वांना खेळवत राहिलो. या खेळामध्ये गेल्या 25-30 वर्षात जेवढे लोक मेले, अगदी तुझ्या आजोबांसहित, ते सगळे माझ्याच इशाऱ्यावर मेले. डॉक्टर, लोकांना मारण्याचं पाप मी खूप कमी वेळा केलंय. उभ्या आयुष्यात मी फक्त 3 जीव घेतलेत. एक तुमचे न्यायाधीश, हो, त्यांच्या गळ्याभोवती मीच फास आवळला होता. आणि दुसऱ्या 2 व्यक्ती एकत्रच मारल्या. त्या म्हणजे श्रीकांत नाईक आणि त्यांच्या पत्नी, म्हणजेच तुझे आई वडील मिस्टर एन रविकुमार. हे वाक्य ऐकून रवीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कोणीतरी डोक्यात घणाचे घाव घातल्यासारखं त्याला वाटलं. नकळत त्याच्या मुठी वळल्या गेल्या. डॉक्टर, डॉक्टर, मुठी वळवून काहीच फायदा नाही. मी सुद्धा असंच मुठी वळवून तुझ्या आई वडिलांना पाण्यात बुडवून बुडवून मारलं. काय करणार ना? खजिन्याच्या रहस्याची माहितीच सांगत नव्हता तुझा बाप, मग मारावं लागलं. तुला सुद्धा खूप शोधलं, पण तुझा आजोबा वस्ताद निघाला. कुठं ठेवलं होतं कुणास ठाऊक तुला. आम्ही शिलेदार संपवले, त्यांचे वंशज संपवले, पण तुझा पत्ता लागत नव्हता. खरं तर न्यायाधीशांच्या वाढदिवसाच्या दिवसापर्यंत तुला मी ओळखतही नव्हतो. त्या रात्री न्यायाधीशानं तुझ्या हातात ती भेटवस्तू दिली तेव्हाच मी ओळखलं की तुझ्यात काहीतरी आहे. बस त्या क्षणापासून केली खेळाला सुरुवात. पहिल्याच चालीत न्यायाधीशाचा बळी केला. तू तू आहेस तरी कोण? प्रियल रागानं म्हणाली. रवी शांतपणे ते बोलणं ऐकत होता. मी कोण? नावानं लोक मला सूर्यकांतराव मोरे म्हणून ओळखतात. प्रेमानं कोणी शिवचरित्रकार, कोणी शिवशाहीर, तर कोणी आदरानं शिवभूषण म्हणतात. लोकांसाठी मी कोणीही असेन, पण स्वतःसाठी यातला कुणीच नाही. ही माझी ओळखच नाही. मी आहे साक्षात चंद्रगुप्त मौर्याच्या पिढीतील, या जावळीच्या खोऱ्याचे, या रायगडाचे खरे राजे यशवंतराव मोरे यांचा वंशज सूर्यकांतराव मोरे. ही जावळी आमची होती. हा रायगड आमचा किल्ला होता.
आमचे पूर्वज इथल्या तख्तावर राज्य करायचे, ते मूळ राजे होते. चंद्रराव हा किताब मिरवत आमचे पूर्वज इथं राज्य करायचे, पण 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 तुमच्या शिवाजीनं आमचं राज्य बळकावलं. यशवंतराव मोरेंची कत्तल केली, प्रतापराव मोरेंना जावळी सोडून पळून जावं लागलं. 13-14 वर्षांच्या यशवंतरावाच्या मुलाची तुमच्या शिवाजीनं गर्दन मारली. जावळीच्या गादीवर पिढ्यानपिढ्या राज्य करणाऱ्या मोरे सरकारची गादी तुमच्या शिवाजीनं संपवली. आमचे पूर्वज याच ठिकाणी मोठ्या दिमाखात वावरायचे, त्यांचं राज्य संपवलं, तख्त नष्ट झालं. सोन्यासारखी जावळी सोडून ते परमुलखात फिरू लागले. एकेकाळचे राजे आश्रितासारखे जगू लागले, ते केवळ तुमच्या शिवाजीमुळे. वर्षामागून वर्ष उलटली, शिवाजीचं राज्य वाढू लागलं, सत्ता वाढत गेली. आमचे पूर्वज मात्र मिळेल त्याचा आधार घेत जगू लागले. पण सत्ता संपली म्हणून इतिहास विसरले नाहीत. ते संधीची वाट पाहत होते आणि ती संधी खजिन्याच्या रूपानं आली. खजिन्याचा वापर करून पुन्हा सत्ता उभारणं हे ध्येय ठरलं, पण तोपर्यंत शिवाजी खूप मोठा झाला होता. बोलता बोलता मोरे थांबले. भावना वियोग अति झाल्यानं त्यांना खोकल्याची उबळ आली. त्यांचं शिवाजी हे एकेरी नावानं बोलणं रवीला खटकत होतं, पण तरीही तो शांत होता. खोकल्याची उबळ कमी होताच मोरे म्हणाले, शिवाजी मोठा झाला होता, पण शिवाजीमुळे नाराज झालेले बरेच लोक होते. कोणत्या ना कोणत्या कारणांनी ते दुखावले गेले होते. त्यांची वतनं शिवाजीनं नष्ट केली होती. आमच्या पूर्वजांनी त्याचा फायदा घेत नाराज लोकांना एकत्रित केलं आणि खजिना ताब्यात घेण्याची मोहीम ठरवली गेली. शिवाजी जेवढा तालेवार, तेवढेच तालेवार त्याचे शिलेदार. मग काय, एक गुप्त युद्ध सुरू झालं. काळ पुढे सरकत राहिला. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या युद्ध चालतच राहिलं. सत्तेसाठी खजिना हे तत्व तेव्हाच गळून पडलं. आता फक्त कसंही करून तो खजिना शिलेदारांकडून घ्यायचा हेच ध्येय राहिलं. सत्तेसाठी सुरू झालेलं युद्ध संपत्तीवर येऊन थांबलं. आमच्या पूर्वजांना तुम्ही खजिन्याचे लुटारू म्हणून हिणवत राहिलात. युद्ध सुरूच राहिलं. माझे वडील सुद्धा याचे प्रमुख होते, पण शिलेदारानं, त्या न्यायाधीशानं माझ्या वडिलांची हत्या केली. मग मी सूर्यकांतराव मोरे प्रमुख झालो. आजवरचं युद्ध कधी सत्तेसाठी तर कधी संपत्तीसाठी होतं. मला हे युद्ध संपवायचं होतं, कारण माझी लढाई ही सत्तेसाठी किंवा संपत्तीसाठी कधीच नव्हती. माझी लढाई तत्वासाठी होती, माझ्या तत्वासाठी. आजवर आमचे पूर्वज लपून लढत राहिले, पण मी लपून लढणारा नव्हतो. मला खजिना नको होता, फक्त शिवाजी हवा होता. मला चांगलंच समजलं होतं की शिवाजी हे एक केवळ नाव नाही, शिवाजी केवळ एक राजा नाही, केवळ स्वराज्य संस्थापक नाही, तर शिवाजी एक तत्व आहे. माझी लढाई त्या तत्वासाठी होती. मला ते तत्वच संपवायचं होतं. शिवाजीला संपवायचं असेल तर आधी स्वतःला तेवढं मोठं बनवावं लागेल हे मी ओळखलं. शिवाजी विरुद्धच्या लढाईत मी शिवाजी हेच शस्त्र वापरायचं ठरवलं. तो शिवाजी तर हा सूर्यकांतराव प्रति शिवाजी. मला इतिहास बदलून टाकायचा होता. ज्या शिवाजीनं आमचा इतिहास पुसून टाकला, त्याच्या नावानं दिला जाणारा शिवभूषणचा मी का म्हणून स्वीकार करावा. मला शिवाजीचा इतिहास पुसून टाकायचा होता आणि त्या अफाट कार्यासाठी लागणारं सर्वात मोठं हत्यार म्हणजे सिंहासन. मी आयुष्य खर्च करून सगळी तयारी करून ठेवलेली होती. फक्त वाट पाहत होतो ती सिंहासनाची. मला सिंहासन हवं होतं. खजिन्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. पण सिंहासनाचा मार्ग खजिन्यातूनच जातो हे मी ओळखलं होतं. म्हणून हा खेळ मांडला. मला शिवाजी संपवायचा होता आणि त्याची सुरुवात सिंहासनाच्या विध्वंसापासून होणार होती. सिंहासन आता या दरवाजाआड आहे आणि इथून पुढे काय होणार हे पाहायला तू शिल्लक असणार नाहीस. पुढे असं काही होईल ज्यानं इतिहासच बदलून जाईल.
आज मी त्या ध्येयापर्यंत पोचलोय. ज्यानं आमचं तख्त संपवलं त्याचंच तख्त आज यशवंतराव मोऱ्यांचं रक्त असलेला सूर्यकांतराव मोरे संपवणार. सर्वात आधी मी काय करणार माहितीये? मी या पायाची लाथ. मोरेचे शब्द घशातच राहिले आणि खोकल्याची भयंकर उबळ बाहेर आली. राग, सूड आणि द्वेषाच्या भावनेनं भान हरपून बोलल्यानं त्याला धाप लागली. श्वास कमी पडू लागला. दमा उसळून वर आला. त्यातच चिरेबंदी असलेल्या खोलीनं त्यात भर टाकली. खोकला वाढू लागला. उबळ थांबत नव्हती. तोंडातून लाळ गळू लागली. डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली. सर्वांग थरथरू लागलं. तोंड काळनिळं पडू लागलं. त्याच्या थरथरत्या हातातून बंदूक आणि खंजीर कधी गळून पडला हे त्यालाच समजलं नाही. दोन्ही हात पोटाशी दाबून धरत मोरे खोकत होता. तो अंगरख्यात काहीतरी शोधू लागला. तितक्यात रविकुमार म्हणाला, मिस्टर मोरे, हेच तर शोधत नाहीयेस ना तू? उजव्या हाताच्या 2 बोटात त्यानं इन्हेलर पकडलं होतं. मोरे डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होता. खोकला काही थांबत नव्हता. रविकुमार 3-4 पावलं चालत त्याच्याजवळ गेला. खाली पडलेली बंदूक त्यानं पायानं दूर ढकलली. खंजीर उचलून प्रियलच्या हाती दिला. त्यानं मोरेच्या डोक्यावरचे विस्कटलेले केस एका हातानं धरले आणि इन्हेलर त्याच्या तोंडात कोंबलं. जीवाच्या आकांतानं मोरेनं इन्हेलर ओढलं. रवीनं परत ते बाहेर काढलं. खोकला थांबला. 2 पावलं मागे सरकत रवी म्हणाला, मोरे, उभ्या आयुष्यात तू आज शिवाजी हे नाव एका दमात सर्वात जास्त वेळेस घेतलंयस. अरे, ज्याचं नाव फक्त घेतल्यानं तुला दम लागतो, तू त्याला काय संपवणार रे, चूतिया साला. मोरेचा खोकला थांबला होता तरी शरीर कंप पावत होतं. तोंडातून गळत असलेली लाळ पुसत तो म्हणाला, हे इन्हेलर तुझ्यापाशी कुठून आलं? कुठून आलं? प्रश्नच चुकीचा विचारलास मोरे. कुठून आलं याऐवजी का आलं असं विचारलं असतंस तर ते बरोबर वाटलं असतं. रवी इन्हेलर खिशात ठेवत म्हणाला. प्रियल आश्चर्यानं रवीकडे पाहत होती. काहीच न समजून मोरे रवीकडे पाहत राहिला. मोरे, मला नेहमी प्रश्न पडायचा की या खेळाचा राजा कोण? तुझ्या माहितीस्तव सांगतो की या खेळाचा राजा एकच, राजा शिवाजी. तू बावळटासारखा स्वतःलाच राजा समजून बसलास. बरं ठीक आहे, तूच राजा. हा खेळ तूच मांडलास. पण खेळ मांडताना सर्वात महत्वाचा नियम विसरलास. राजाचं लक्ष फक्त आजूबाजूच्या 8 घरांवर असतं, पण वजिराची नजर मात्र अख्ख्या 64 घरांवर असते. राजा 1 चाल खेळेपर्यंत वजिरानं पुढच्या 5 चालींचा विचार केलेला असतो. हा एक असा खेळ आहे, यामध्ये नियम पाळावेच लागतात. नियम चुकला की ताल बदलतो, खेळ बदलतो. तुझा खेळ केवळ बदललाच नाही तर संपलाय. मोरेच्या नजरेत कित्येक प्रश्न दाटले होते. रवी पुढे म्हणाला, स्वतःला तू खूप शहाणा समजत असशील, पण तुझ्या माहितीसाठी सांगतो की तू जसं आम्हाला तुझ्या घरी यायला भाग पाडलंस, तसंच मी सुद्धा या ठिकाणी तुला यायला भाग पाडलंय. इथे तू माझ्या इशाऱ्यावर आलेला आहेस. तू कोण आहेस, काय काय केलंयस, तू कसा आहेस, हे सगळं मला माहिती आहे. तुला कसं... चुप. आता एकही शब्द नाही. हातानंच मोरेला थांबवत रवी म्हणाला, तुझी बोलायची वेळ संपली आहे. आता फक्त मी बोलणार. तुला हेच ऐकायचंय ना की हे सगळं मला कसं समजलं? मोरे, तू प्रत्येक गोष्टीचा विचार केलास, पण एका व्यक्तीचा मात्र कधीच विचार केला नाहीस. एका नावाची आठवण करून देतो तुला. संध्यादेवी. संध्यादेवी हा शब्द मोरेच्या कानात शिसे ओतल्यासारखा गेला. तो डोळे विस्फारून पाहू लागला. रवी म्हणाला, होय, संध्यादेवी उर्फ नागनाथ स्वामींच्या पत्नी वंदनाताई उर्फ आईसाहेब उर्फ सूर्यकांतरावांची पत्नी, म्हणजेच तुमची पत्नी. मोरेचा हात नकळत विस्कटलेल्या केसांमधून फिरला.
प्रियल तोंडावर हात ठेवून रहस्य ऐकत होती. एका अद्भुत सत्याचा उलगडा होत होता. रवी म्हणाला, काल संध्याकाळी मी खजिन्याची माहिती सांगण्यासाठी तुला फोन केला होता. फोन आईसाहेबांनी उचलला. त्यांनीच मला तुझ्याबद्दल सगळं काही सांगितलं. नागनाथ स्वामी तुझे जवळचे मित्र होते, पण तुला माहित होतं की ते तुला खजिन्याबद्दल शब्दही सांगणार नाहीत. म्हणून तू विधवेचं रूप देऊन संध्यादेवींना त्यांच्या आयुष्यात पाठवलंस. खजिन्याचा संकेत हातातून निसटला हे पाहून नागनाथ स्वामींना विष द्यायला संध्यादेवींना भाग पाडलंस आणि मग त्यांच्यासोबत लग्न केलंस. संध्यादेवीची वंदना ताई करून जुनी ओळख कायमची पुसून टाकलीस. त्यांना पत्नीपेक्षा अधिक मोलकरणीसारखं वागवलंस. एवढंच काय, तर तुझ्या या सुडापायी त्यांना आई होण्याचं भाग्यही कधी लाभू दिलं नाहीस. नागनाथ स्वामींना विष दिल्यापासून त्या पश्चात्तापाच्या अग्नीत जळतायत. त्यांचं तुझ्यावर प्रेम कधीच नव्हतं. त्यांचा जीव स्वामींमध्येच अडकला होता. मला सगळं सांगून त्या मुक्त झाल्या. अगदी इन्हेलर कुठे ठेवलेले हे सुद्धा मला सांगितलं. आज पहाटे जेव्हा तू घरून निघालास तेव्हाच त्यांनी प्रायश्चित्त म्हणून स्वामींना जसं मारलं तसंच चहातून विष घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांना मुक्ती मिळाली. आज तू पूर्णपणे एकटा आहेस. आपलं म्हणावं असं या जगात आता तुझं कुणीच नाहीये मोरे. क्षण दोन क्षण असेच गेले. मोरेचं डोकं सुन्न पडलं. त्यानं काहीसा विचार केला आणि अचानक कोपऱ्यात पडलेल्या बंदुकीवर झडप घातली. बंदूक पुन्हा एकदा रवीच्या छातीवर ताणली. रवी हसला, म्हणाला, एवढा अविचारी असशील असं वाटलं नव्हतं. एवढं सगळं सांगूनही डोक्यात शिरलं नाही याची कीव वाटते रे मला. बंदुकीतल्या गोळ्या आईसाहेबांनी काढून घेतल्या आहेत. रिकामी आहे ती. मोरेनी हताश होऊन एकदा बंदुकीकडे नजर टाकली आणि तशीच बाजूला टाकून दिली. ज्या वेळेस आम्ही तुझ्या घरी आलो त्यावेळी भिंतीवर लावलेलं चंद्रगुप्त मौर्याचं चित्र पाहून तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. नागनाथ स्वामींचं नाव काढताच आईसाहेब स्वयंपाकाचं कारण सांगून उठून गेल्या ही गोष्ट सुद्धा थोडीशी खटकली होती. घरात 20 वर्षांपासून काम करणाऱ्या नोकरावर खंजिराचा वार करायलाही तू मागे पुढे पाहिलं नाहीस ते सुद्धा मनाला पटलं नव्हतं. घृष्णेश्वर मंदिरात रामचंद्रन तुझ्यावर बंदूक रोखलेली असतानाचे तुझ्या डोळ्यातले भाव पाहण्यासारखे होते. मनात कुठेतरी हे खटकत होतं. त्याचं उत्तर काल मिळालं. मोरे, तुझ्या या द्वेषापायी सुडापायी कित्येक लोक मेलेत. कित्येक घरं उद्ध्वस्त झालीयत. तू काय काय करून ठेवलंयस त्याचा पश्चात्ताप करण्याची सुद्धा तुझी लायकी नाही. आता तुझा खेळ संपला. राज्याभिषेकावेळी तू म्हणाला होतास ना की माझं काम पूर्ण झालं की मी या रायगडावर कायमचा येऊन राहीन. तुझं काम तर पूर्ण झालं नाहीच, पण शेवट मात्र इथेच होईल. रवीने एकदा प्रियलकडे नजर टाकली तसा तिनं रवीच्या हातावर खंजीर ठेवला. मोरे किलकिले डोळे करून रवीकडे पाहू लागला. आहा, घाबरू नकोस. हा पवित्र खंजीर महाराजांचा आहे. तुझं पापी रक्त याला लागणार नाही आणि एवढ्या सहजासहजी मरण्याची तुझी पात्रताही नाही. तू मरशील, पण तडफडून मरशील. केलेल्या प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब सिंहासनाच्या समोरच देऊन मरशील. रविकुमारनं खंजीराचं टोक पोलादी दरवाजावरच्या छिद्रामध्ये सरकवलं आणि एकदा खंजीर गोलाकार फिरवला. तो पोलादी दरवाजा 2 फूट बाजूला सरकला तशी सोनेरी किरणांची झळाळी खोलीत शिरली. मोरे खाली बसून त्या झळाळीकडे अधाशीपणे पाहत होता. दरवाजा ओलांडून प्रियल आतमध्ये जाणार तोच रवी मोरेजवळ गेला आणि त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाला, मोरे, तू राजांना आणि त्यांच्या इतिहासाला संपवायला निघाला होतास ना? अरे तुझ्यासारखे हजारो येतील आणि जातील. इतिहास बदलवण्याचा प्रयत्न करतील, पण ना राजे संपतील ना त्यांचा इतिहास.
याचं कारण माहितीये काय? लक्षात ठेव, इथली प्रत्येक गोष्ट पृथ्वी, आप, तेज, जल आणि वायू या 5 तत्वांनी बनली आहे. पण मराठी माणूस हा 6 तत्वांनी बनलाय आणि ते 6वं तत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तत्व हे नेहमी अमर असतं. रवीनं खाली पडलेली बंदूक उचलली आणि तो उघडलेल्या दरवाजापाशी गेला. त्यानं आत पाऊल टाकलं आणि परत मागे वळला. पुन्हा मोरेच्या जवळ गेला आणि दात ओठ खात एक सणसणीत झापड त्याच्या कानाखाली ठेवून दिली. तसा 75 ओलांडलेला मोरे बाजूच्या भिंतीवर कडमडला. तुला माहितीये मी तुला ही झापड का दिली? मोरे हुळहुळणाऱ्या गालावर हात ठेवून नुसता पाहतच राहिला. तू माझ्या आजोबांना किंवा आईवडिलांना मारलंय म्हणून ही झापड मारली नाही मी, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी घेतलंस म्हणून थप्पड मारली आहे. रवीनं दरवाजा ओलांडला. दरवाजा आतून बंद करत असतानाच प्रियलनं विचारलं, बंदूक कशाला घेतलीयस? ही भरलेली आहे, रवी म्हणाला. काय? हो. अंधारात खडा टाकून पाहिला. रवीच्या या वाक्यावर प्रियलनं डोक्याला हात लावला. रवीनं खिशातून इन्हेलर काढलं आणि वरच्या फटीतून मोरेच्या दिशेनं भिरकावलं. आतून आवाज ऐकू येत होता, सिंहासन, सिंहासन, सिंहासन. रवी आणि प्रियल 32 मण सुवर्ण सिंहासनाच्या समोर उभे राहिले. समयांनी गाभारा उजळावा तशी तिथली जागा उजळून निघाली होती. सिंहासन, सुवर्ण सिंहासन, छत्रपतींचं सिंहासन, स्वराज्याचं सिंहासन. ते अद्वितीय दृश्य शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचं होतं. सुवर्णानं घडवलेलं आणि अस्सल हिऱ्या मोत्यांनी मढवलेलं सिंहासन पाहून दोघंही भारावून गेले. सुवर्ण सिंहासन, ज्याच्या निर्माणासाठी स्वराज्य नावाच्या अग्निकुंडात महाराष्ट्रानं एक पिढी समाधी रूपात अर्पण केली, ज्याच्या निर्माणासाठी महाराष्ट्राच्या घराघरात जिजामाता आणि शिवाजीनं जन्म घेतला, ज्याच्या निर्माणासाठी वारकऱ्यापासून धारकऱ्यापर्यंत प्रत्येकानं कंबर कसली, ज्याच्या निर्माणासाठी सह्याद्री बाहू पसरून उभा राहिला, ते सिंहासन. या क्षणी ते सिंहासन समोर होतं. आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता तो. दोघांनीही हात जोडून सिंहासनाला वंदन केलं. एका क्षणासाठी रविकुमारला वाटलं महाराज इथंच आहेत. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले, महाराज, हा बहिर्जींचा अंश तुम्हाला वंदन करतोय. प्रणाम स्वीकार करावा. माझं नशीब खूप थोर आहे ज्यामुळे मला हा क्षण पाहायला मिळाला. आपल्या चरणी एक नजराणा पेश करतोय, त्याचा स्वीकार करावा. त्यानं खिशातून व्यवस्थित घडी केलेला भगवा बाहेर काढला. त्याच्या आत गुंडाळून ठेवलेली कवड्याची माळ हातात घेतली. एक पायरी चढून तो वर गेला. सिंहासनाच्या गादीवर भवानी तलवार उभी ठेवलेली होती. रवी म्हणाला, या एवढ्या प्रवासामध्ये फक्त या माळेचा मोह झाला होता, पण सिंहासनाच्या दर्शनानं आता तोही गळून पडला. रवीनं कवड्याची माळ भवानीच्या गळ्यात अडकवली. ज्याचं दान त्याला मिळालं. कवड्याची माळ लेवून भवानी कृतकृत्य झाली. सिंहासनाचं अधिष्ठान पूर्ण झालं. घडी घातलेला भगवा सिंहासनाच्या गादीवर ठेवला. सिंहासनाच्या पायथ्यावर त्यानं माथा टेकला. आशीर्वादासाठी उचललेला महाराजांचा हात जणू आपल्या मस्तकावरून फिरतोय असा त्याला भास झाला. त्यानं मान वर केली. सिंहासनाला पाठ न दाखवता तो पायरीवरून उतरला. दोघांनीही कमरेत लवून सिंहासनाला त्रिवार मुजरा केला. रवीनं प्रियलकडे पाहिलं. त्यांच्या आयुष्याचं सार्थक झालं होतं. रवीनं छतावर नजर टाकली. छतावर भव्य दिव्य अष्टकोनी राजमुद्रा कोरलेली होती. त्यावरचे शब्द मनात कोरले जात होते. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदितः
शाह सूनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. छताच्या दिशेनं जाणाऱ्या पायऱ्या एका बाजूला होत्या. रवीनं त्या मोजल्या. 9 भरल्या. हातात हात घेऊन रवी आणि प्रियल एक एक पायरी चढू लागले. प्रत्येक पायरीवर एक नाव कोरलेलं होतं. त्यामध्ये एका इंग्रज व्यक्तीचं सुद्धा नाव होतं. सर्वात वरची 9वी पायरी गोलाकार होती. त्यावर बहिर्जी नाईक हे शब्द कोरलेले होते. रवीच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. त्यानं मनातल्या मनात बहिर्जींचं स्मरण केलं आणि बाजूच्या दगडावरची तळहाता एवढी राजमुद्रा दाबली तसं वरचा दगड बाजूला सरकला. लख्ख प्रकाश आत आला. सिंहासन उजळून निघालं. पाण्याचे चुकार थेंब आतमध्ये आले. त्यांना सुद्धा जणू सिंहासनाचं दर्शन घ्यायचं होतं. दोघंही वर आले. उघडलेलं दार त्यांनी बंद केलं आणि समोरचं दृश्य पाहून दोघंही थक्क झाले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. दोघे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला उभे होते. समाधीच्या बरोबर खाली सिंहासन होतं. संभाजी राजांनी बांधलेल्या अष्टकोनी समाधीच्या खाली महाराज सिंहासनाच्या रूपात विराजमान होते. शिवाजी नावाचं तत्व तिथे अजूनही राज्य करत आहे आणि करत राहणार. समोर जगदीश्वर मंदिराच्या टोकाकडे पाहत रवी म्हणाला, रायगड हाच आमचा कैलास पर्वत. या कैलासाच्या माथ्यावर सदैव तांडव करणारा शिव हाच आमचा महादेव. दोघंही समाधी परिसरातून बाहेर आले. शिवप्रेमी गड पाहत होते. बाहेर मोकळ्या ठिकाणी येताच रवी प्रियलला म्हणाला, सिंहासनाचं रहस्य फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. यावर प्रियलनं विश्वासानं त्याचा हात दाबला. एकदा प्रियलकडे पाहून तिचा हात आपल्या हातातून सोडवत रविकुमार एकटाच चालू लागला. गडाच्या माथ्यावर काही अंतर चालून तो कोळिंब तलावाजवळ येऊन थांबला. त्या ठिकाणी तो एकटाच होता. समोर पाण्यानं गच्च भरलेला तलाव दिसत होता. पाणी काळभोर दिसत होतं. काळ्या भोर पाण्याचा तो डोह शांत स्तब्ध. रवीच्या मनात आता त्या डोहाबाबत कोणताच प्रश्न नव्हता. त्याला तो डोह आता अजिबात गूढ वाटत नव्हता. डोहानं वर्तुळ पूर्ण केलं होतं. त्याचा आकार आता कुठेच चुकलेला नव्हता. ना त्यामध्ये कोणताही ओढा येऊन मिसळत होता, ना त्यातून पाणी बाहेर पडत होतं. कसलेही तरंग नसलेला, कसलीच हालचाल नसलेला तो डोह खऱ्या अर्थानं आता पूर्णत्वाला पोहोचला होता. पूर्णत्वाला पोहोचलेला, काठोकाठ भरलेला असा तो डोह. रवीनं शर्टच्या आतून खंजीर बाहेर काढला. खंजीरावरील हिऱ्यांवर पाण्याचे तुषार पडल्यानं खंजीर इंद्रधनुष्य रंग परावर्तित करू लागला. रवीनं एकदा खंजीराकडे पाहिलं आणि समोरच्या डोहाच्या दिशेनं खंजीर भिरकावला. खंजीर खोल तळाशी गेला. डोहाच्या पृष्ठभागावर छोटी छोटी वलय तयार झाली. ती धावत धावत किनाऱ्याला गेली आणि पुन्हा परतली. जिथून निर्माण झाली होती त्याच ठिकाणी ती परतली. वर्तुळ पूर्ण झालं. रवीला वाढदिवसा दिवशी आदित्यनं म्हटलेले शब्द आठवले. रवी, तुझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस यायचा अजून बाकी आहे. हाच तर तो दिवस आहे. सर्वात चांगला दिवस, सर्वात चांगला क्षण. रवीनं सहज उजव्या हाताच्या मनगटावरील घड्याळावर हाताची बोटं फिरवली. त्याला आजोबांची आठवण आली. किती वाजले हे पाहण्यासाठी त्यानं घड्याळाकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित उमटलं. पाऊस धो धो कोसळू लागला. कोसळणाऱ्या या पावसात रायगड नखशिखांत न्हाऊ लागला. दूरवर कुठेतरी एका शिवभक्ताच्या आवाजातील किलकारी घुमली. प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलावतंस, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री